कर्णबधीर मुलांसाठी आपण काम करावं किंवा हे कार्य हातात घ्यावं असं नेमकं तुम्हाला कधी वाटलं? तेव्हा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी साईन लँग्वेज हा शब्द ऐकला. भारतीय साईन लँग्वेज ही आहेच, पण जगभरात सगळीकडे साईन लँग्वेज वापरली. कर्णबधिरत्व हे अपंगत्व असं आहे की जे पटकन लक्षात येत नाही. कारण सगळे अपंगत्वाला काहीतरी इलाज किंवा मेडिकेशन चालू असतं, पण ही एक डिसऑर्डरच असल्यामुळे इथे काही मेडिकेशनचा प्रश्न येत नाही. नॉर्मल शाळांमध्ये पण या मुलांना ॲडमिशन दिली जाते का नाही, का त्यांनी वेगळ्या शाळेतच शिकलं पाहिजे? म्हणजे मी जेव्हा माझ्या शाळेतल्या मुलांना नाच करताना बघते म्हणजे तेव्हा मी रडत असते, कारण त्यांना ऐकायला येत नाही. नमस्कार, मी इरकाई चॅनलवर मी शर्मिला तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप स्वागत करते. आज आपण ज्या विषयावर बोलायला आलेलो आहोत, हा विषय हा फारसा चर्चेला जात नाही, तरीसुद्धा हा खूप महत्त्वाचा असा विषय आहे आणि त्यासाठी आपल्याशी बोलायला आलेले आहे खास पुण्याहून आलेले आहे भारती लेले. या कर्णबधीर मुलांच्या बरोबर काम करतात आणि गेली त्यांचं सगळं आयुष्यच त्यांनी या मुलांसाठी वेचलेलं आहे. तर ह्या मुलांच्या समस्या काय आहे, या मुलांची चॅलेंजेस काय आहेत आणि ह्या मुलांना आपल्या समाजात स्थान मिळवण्यासाठी त्याची जी धडपड चाललेली आहे, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला कल्पना नाही आहे. कारण काय होतं की ओचही अपंगत्व जे आहे हे दृश्य स्वरूपात असतं, तर कर्णबधिरत्व हे मात्र असं अपंगत्व आहे की जे आपल्याला चटकन डोळ्यांनी समजत नाही जिथपर्यंत आपण त्या व्यक्तीशी संवाद साधत नाही. तर त्यामुळे ह्या विषयावरती जास्त कुठे बोललं जात नाही आणि आज हा विषयावरती बोलण्यासाठी भारतीताई खास पुण्याहून आपल्याशी वेळ काढून आलेल्या आहेत. त्यासाठी तिचं खूप मनापासून धन्यवाद आहेत तिला आणि स्वागत आहे. भारतीताई, मी हिरकणी चॅनलवर तुमचं मनापासून खूप स्वागत. आज या विषयावर बोलण्यासाठी तुम्ही खास पुण्याहून इथे आलाय, त्यासाठी सगळ्यात पहिले तुमचे खूप खूप धन्यवाद आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण. भारतीताई, मला सांगा की तुम्ही पूर्णपणे एज्युकेशनमध्येच काम केलेलं आहे, पहिल्यापासून शिक्षिका म्हणूनच तुम्ही काम केलेलं आहे आयुष्यभर. हो. कर्णबधीर मुलांसाठी आपण काम करावं किंवा हे कार्य हातात घ्यावं असं नेमकं तुम्हाला कधी वाटलं? आणि आता गेली 15 वर्ष तुम्ही यामध्ये काम करताय, ते ह्या क्षेत्राकडे तुम्ही कसे वळले? खरं म्हणजे मी शिक्षिका आहे, पण मी कुठल्याही शाळेत काम करत नव्हते. मी फ्रीलान्स ट्युशन टीचर म्हणून मराठी, हिंदी, इंग्रजी हे माझे लँग्वेजचे आवडीचे विषय असल्यामुळे त्या विषयांच्या ट्युशन्स मी देत होते. आणि 10वी-12वी मुलं ही माझे माझ्याकडे ट्युशनसाठी यायची. तेव्हा असं झालं की वर्षानुवर्ष मी शिकवत होते. ती 10वी-12वी 10वी-12वी असं ते सगळं चक्र असतं अभ्यासाचं. आणि एक वर्ष असं झालं की माझा धाकटा मुलगा शाळेत जायला लागलेला, म्हणजे 5वी-6वी नंतर वगैरे असा. आणि मी शास्त्री हॉलमध्ये राहते मुंबईमध्ये. आता जरी सध्या मी पुण्यात असले तरी मूळची मी मुंबईचीच. तर तिथे त्याचा एक मित्र निहार म्हणून आमच्याकडे यायचा. तर निहार हा कर्णबधीर होता जन्मतःच, पण तो गौरवबरोबर असल्यामुळे गौरव माझ्याबरोबर अभ्यासाला बसला की हा पण माझ्याकडे अभ्यासाला यायचा. नंतर त्याने त्याच्या आईला सांगितलं की मी भारती काकूकडे अभ्यासाला बसेन. पण मी तिला म्हटलं, अगं मी ह्याला कसं शिकवू, की मला तर काहीच माहिती नाही की आता ह्या मुलाला शिकवायचं कसं, याला ऐकायला येत नाही, बोलायला येत नाही. पण तरीसुद्धा असं झालं की तो माझ्याकडे यायचा. त्याला मी गणित वगैरे शिकवायची, त्याची आजीसुद्धा त्याचा गणिताचा अभ्यास घ्यायची तरी. पण नंतर असं लक्षात आलं की भाषा हा विषय शिकवताना आपण कविता शिकवतो किंवा धडा शिकवतो, त्याच्यातनं काहीतरी आपल्याला सांगायचं असते. किंवा आपण धड्यामध्ये असं कधीतरी येतं की आई म्हणते अरे माझं पिल्लू आहे, किंवा गाईचं वासरू आहे, किंवा आता हे असे शब्दांचे अर्थ त्याला कसे सांगायचे, किंवा पिल्लूचा पिल्लूपणा कसा समजावून.
जेव्हा आई बाळाला म्हणते अगं म्हणजे पाखरं येते, आता आई जेव्हा बाळाला पाखरू म्हणते तेव्हा पाखरू आणि पक्षी याच्यात फरक असते. पक्षी मोठा असतो पण पाखरू छोटं असतं, गोड असतं, लोभसवाणं असतं, गोजीरवाणं असतं. इतकी सगळी विशेषणं त्या पाखराला लागलेली असतात आणि ती आई त्याला ते सगळं म्हणू इच्छित असते. मग आता या मुलाला या कवितेत आलेला हा शब्द कसा समजावून सांगायचा असा मला प्रश्न पडायचा. आणि मी तेव्हा त्याला मी समजावून सांगायचे थोडंफार. तेव्हा मला साईन लँग्वेजची काहीच परिचय नव्हता. आणि तसं बघायला गेलं तर आयुष्यात डेफ माणसाशी, कर्णबधीर व्यक्तीशी मी निहारच्या माध्यमातून पहिल्यांदा बोलले. मग पण माझा मुलगा मात्र त्याचा चांगला मित्र होता, त्यामुळे शाळेत पोहायलाही काही अडलं तरी शाळेतले शिक्षक माझ्या मुलाला बोलवायचे गौरवला, आणि हा निहार काय बोलतोय बघ रे असं म्हणून हे करायचे आणि ते होऊन जायचं, सॉर्ट आउट व्हायचा तो प्रॉब्लेम. तेव्हा मला वाटायला लागलं की असं चालणार नाही. जर अभ्यास चांगला या मुलाला शिकवायचा असेल किंवा काहीतरी आपल्याला संकल्पना समजावून द्यायची असेल, पण मग या मुलांची बोलायचं कसं समजावून सांगायचं. म्हणून मी शोधायला लागले की काय असेल याच्यासाठी. तर माझी दुसरी एक मैत्रीणच्या आश्रमामध्येच होती, तिने कर्णबधिरांच्या ह्याच्यातलं BEd केलं होतं. BEd HI म्हणतात त्याला. म्हणून मी तिच्याकडे चौकशी करून मग अलीअर्जन इन्स्टिट्यूटमध्ये गेली. मी इतकी पछाडलं होतं की तसं मी आपल्याला निहारला कविता शिकवू काय. आणि मी स्वतः लँग्वेजेसची मला आवड असल्यामुळे नुसतंच शब्दार्थ लिहून दिले, समानार्थी शब्द लिहून दिले आणि धडा संपला असं नसतं ना. काहीतरी असतं त्या धड्यात, काहीतरी शिकायचं असतं, काहीतरी गंमत असते, काहीतरी मनाला लावून मिळणारा प्रसंग असतो, काही शिकवणारं असतं. हे सगळं शिक्षक जेव्हा भरभरून बोलतो मुलांशी त्यावेळेला असं वाटतं की हां आता मी समजावून सांगितलं. आणि मुलांना सुद्धा बऱ्याचदा असं वाटतं की अरे हां आता मला हे कळलंय. म्हणून मी अलीअर्जन इन्स्टिट्यूट वांद्र्याला गेली. तर तिथे त्यांनी सांगितलं हो असतं BEd HI हिअरिंग इम्पेअर्डसाठी असतं, पण आत्ता काही त्याची हे सुरू नाही. पण मी अशी थोडीशी एकदा मनात आलं की ते होईपर्यंत माझ्या जेवायला स्वस्थता नसते. म्हणून मी म्हटलं मग काय, मग जूनमध्ये सुरू होणार क्लास, मग तोपर्यंत काही आहे का. मग तिथल्या ज्या डीन होत्या त्यांनी मला सांगितलं इतकंच तुम्हाला पैकरी करायचं आहे तर मग मी साईन लँग्वेज का नाही शिकत. तेव्हा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी साईन लँग्वेज हा शब्द ऐकला. मग त्यांनी मला त्याची माहिती दिली की साईन लँग्वेज ही काय असते. आणि मी त्या कल्पनेने एवढी पछाडली गेले की मी त्या साईन लँग्वेजच्या कोर्सला शेवटी ॲडमिशन घेतली. साईन लँग्वेज मग आता साईन लँग्वेज हो साईन लँग्वेज म्हणजे टेक्निकल भाषेत त्याला सांकेतिक भाषा किंवा खुणांची भाषा असं म्हणतात. आणि ज्या व्यक्तींना ऐकता बोलता येत नाही त्यांच्यासाठी ही भाषा मुख्यत्वे करून वापरली जाते. आपण पूर्वी DD न्यूजवर साईन लँग्वेजमधून बातम्या असायच्या, अजूनही असतात. मी लहान असताना मी त्या बातम्या बघायचे, पण त्यावेळेला मला कधीच कल्पना आली नाही. आणि मुख्य म्हणजे मला हे जाणवलं की आपला सामाजिक अवेअरनेस जो आहे ना तो खूप कमी आहे. तेव्हाही मला जाणवलं नव्हतं की अरे ही ज्यार्थी ह्या बातम्या येत आहेत त्यार्थी अशी माणसं खूप असतील, त्यांना त्याची गरज असेल. तर तिकडे तेव्हा महत्त्व दिलं गेलं नव्हतं. जेव्हा मी साईन लँग्वेज शिकायला लागले आणि मग मला जसं कळायला लागलं की अरे बापरे हो ही एक भाषा आहे, एक पूर्ण भाषा आहे, तिला चांगलं व्याकरण आहे आणि आपण ते शिकायचं आहे वगैरे वगैरे असं करायला लागल्यावर मग मला समजलं की साईन लँग्वेज म्हणजेच सांकेतिक भाषा. आणि भारतभर बोलली जाणारी भारतीय साईन लँग्वेज ही आहेच, पण जगभरात सगळीकडे साईन लँग्वेज वापरली. अच्छा, साईन लँग्वेजला इतर लँग्वेजचं बॅरियर नाही. साईन लँग्वेजला इतर लँग्वेजचं अजिबात बॅरियर नाही. भारतामध्ये इंडियन साईन लँग्वेज बोलली जाते आणि इतर सर्व देशांमध्ये जसं आता आपली भाषा आहे तशी प्रत्येक देशाची भाषा असते. पण साईन लँग्वेज ही एक वेगळ्याच पातळीवरची भाषा आहे. कळलं की नाही. मी समजा म्हटलं की एक मुलगा म्हणजे मराठीतनं मुलगा म्हटलं तरी साईन लँग्वेजमध्ये त्याचं साईन हीच होणार भारतीय साईन लँग्वेजमध्ये. हिंदीतनं तुम्ही म्हणलं की लडका तरी सुद्धा त्याची खूण हीच राहणार.
आणि इंग्रजीतलं तुम्ही म्हणलं अबॉट तरी सुद्धा त्याची खूप हीच राहणार. म्हणजे असं आहे की तुम्ही हिंदीतनं बोललात म्हणून हिंदी साईन लँग्वेज वेगळी आहे, तेलुगूतनं बोललात म्हणून तेलुगू साईन लँग्वेज वेगळी आहे, असं नाहीये. ओके. म्हणजे साईन लँग्वेज जर आपल्याला येत असेल तर आपण जगभर कुठेही संवाद साधू शकतो असं आपण म्हणू शकतो. नाही, ते जरा असं वेगळं आहे, कारण जसे आपल्याला जगभरातल्या इतर भाषा बोलता येत नाही तसंच साईन लँग्वेजचं पण थोडंसं आहे. कारण समजा भारतातली साईन लँग्वेज आहे ती भारतातल्या संस्कृतीला धरून जाणारी, इथल्या रीतिरिवाजांची ओळख ठेवणारी, त्यामुळे ते पटकन आपल्याला समजू शकतात त्या खुणा. तसं आपल्या आणि इतर भाषांमध्ये जसे फरक असतात तसेच देशोदेशींच्या साईन लँग्वेजमध्ये सुद्धा फरक असतात, पण ते थोडे असतात पण फरक असतात. जसं मराठी आपण बोलतो, आपण इथे मराठी बोलतो एक वेगळं आहे, पुणेरी मराठी आपण मानतो की काय वेगळीच मराठी आहे, कोल्हापूरची माणसं एक वेगळ्याच रांगड्या मराठीतनं बोलतात. मग हे जसे असे सूक्ष्म ब्रेद भाषांमध्ये असतात तसं साईन लँग्वेजमध्ये पण असतं. समजा महाराष्ट्रीयन लग्नाची साईन काहीतरी एक वेगळी असेल, आपण ताशे वाजवतो आणि मग हार घालतो, किंवा उत्तर प्रदेशमध्ये मांग भरणं, मग त्या साईन लँग्वेजमध्ये या खुणेचा समाविष्ट आपण केलेलं असतं, अंतर्भाव झालेला असतो. म्हणजे आहे लग्नच पण उत्तर प्रदेशीय संस्कृतीमध्ये साईन लँग्वेज अशी दाखवता की बाबा असं मांग भरून मग हार घातली, आपण ताशे वाजवणार महाराष्ट्रीयन लोक म्हणून, असं ख्रिश्चन लोक अंगठी घालणार आहे म्हणून. आणि अशा पद्धतीने छोटे छोटे भेद जसे भाषांमध्ये, बोली भाषांमधले जसे फरक असतात तसे साईन लँग्वेजमध्ये फरक असतात. अच्छा. जी ना कर्णबधीर हे एक अपंगत्व म्हणा किंवा डिसऑर्डर आहे, ती एक प्रेमची डिसऑर्डर आहे. तर ह्याबद्दल एक वेगळा फरक पडतो. कोणतंही अपंगत्व हे दृश्य स्वरूपात असतं, म्हणजे आपल्याला दिसतं की एखाद्याचा हाताला काही अपंगत्व आहे किंवा डोळ्याचं अपंगत्व, तर ते दिसतं पण ते आपल्याला समजतं. कर्णबधीर व्यक्ती ही समाजात वावरत असली तरी ती दिसायला नॉर्मलच असते, आपल्याला समजत नाही. बरोबर आहे. तर कर्णबधिरत्व हे अपंगत्व असं आहे की जे पटकन लक्षात येते. आपल्याला दिसताना व्यक्ती अगदी छान व्यवस्थित निरोगी आणि हेल्दी अशी वाटते, पण जेव्हा आपण बोलायला वगैरे लागतो किंवा काही सांगायला लागतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की ह्याला ऐकायला त्रास होतो किंवा बोलायला नीट येत नाही, आणि मग तिथून पुढचे सगळे प्रॉब्लेम्स सुरू होतात. कारण की संवादच जिथे फुंकतो तिथे आता मग काय सांगायचं, कसं सांगायचं, आपल्याला कळतं की अरे याला ऐकायला येत नाहीये, पण मग आता काय कळलं की नाही, तो माणूस काहीतरी येऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो. पत्ता वगैरे असेल तर आपण सांगतो असा सरळ जा, उजवीकडे वळ वगैरे, मग तेवढ्यावर काम होतं म्हणजे. परंतु ज्या वेळेला प्रश्न थोडा आणखी शाळेचा, शिक्षण घेण्याचा किंवा इतर महत्वाचे संवाद आपल्या आयुष्यात महत्वाचे असतात ते साधायचे असतात, त्यावेळेला मग या माणसांशी संपर्क कसा साधायचा, संवाद कसा साधायचा, त्यांना असं नाही वाटतं का मग की आपण कुटुंबातच नाहीच आहोत, जगात नाहीच आहोत, समाजात नाहीच आहोत, कारण की मग बोलताच येत नाही ना त्यांच्याशी. आणि मग आपण शक्यतो कमी संधी देतो स्वतःला आणि त्या समोरच्या व्यक्तीला सुद्धा की तो संवादात येईल, काहीतरी सांगे, काय छान आहे का असं विचारलं की काम असतं, तोही पापडा म्हणतो छान आहे वगैरे, बस तिथे एवढाच त्याला पूर्णविराम मिळतो, किंवा ये जेवायला बस वगैरे कितपत होतं म्हणजे. पण जसे आता आपण गप्पा मारतो किंवा आपण मैत्रिणी असू तर काही हितगुज करू, काहीच लोक मला सांगशील, मी तुला सांगेन, काहीतरी विचारेन उत्सुकतेने, की ह्या ज्या संवादाच्या वेगवेगळे टप्पे आणि पायऱ्या आहेत त्या तिथे साधल्या जाती असं. तर समाजात आपल्याला बोलताना किंवा कर्णबधीर व्यक्तीशी संवाद साधताना जे प्रॉब्लेम येतात ते आपल्याला समजतात, पण ते मूल ज्या वेळेला घरात जन्माला येतं त्यावेळेला पालकांना ही गोष्ट कधी समजते कोणत्या टप्प्याला, आणि मग त्याच्यात पालकांचा एक चॅलेंजेस वेगळेच होऊन जातात. तर असं पालक नेमकं काय फेस करतात ह्या सगळ्या सिच्युएशन? म्हणजे ती एक दुःखद गोष्ट असते
एक तर आधी हे अपंगत्व पटकन लक्षात येत नाही बाळ लहान असताना सुद्धा, की सुरुवातीला असंच जातं की अरे बाबा नाही लक्ष दिलं बाळाचं, हे गेलं नाही, आणि मग खूप काही महिने जातात, कधी कधी एखादं वर्ष जातं, 2 वर्ष जातात. कधी आई वडिलांना वाटतं की बोले, उशिरा बोलतात काही काही बाळ. काही काहींची नजर इतकी बारीक नसते की बाबा आवाज झाला तर बघत नाहीये, किंवा पटकन प्रतिसाद देत नाहीये, बोलण्याला प्रतिसाद देत नाहीये, आवाजाला प्रतिसाद देत नाहीये. हे कधी कधी लक्षात यायला जरा वेळ लागतो. मग त्या डॉक्टरांच्याकडे नेलं की मग जर डॉक्टरांनी सांगितलं की या बाळाला ऐकायला येत नाहीये, की मग ते पचवणं सगळ्या कुटुंबाला खूप कठीण जातं. आई वडिलांना तर ते जास्तच कठीण जातं. आजी आजोबा असतील तर त्यांना जास्त म्हणजे त्यांना कळत नाही, अरे बापरे, अरे देवा, आता कसं होणार वगैरे. आणि ते थोडंफार खरंच असतं की आता ह्या बाळाला आपण मोठं कसं करायचं, त्याच्याशी बोलायचं कसं, किंवा त्याला आपल्याला काय सांगायचं हे समजावून कसं द्यायचं वगैरे वगैरे. सुरुवातीला हे प्रश्न पडतात. पण मग आता मुंबईमध्ये म्हणा किंवा देशाच्या इतर भागात गास पेशन्स उंच आहेत की जी फक्त कर्णबधिरांच्यासाठीच आहे. तिथे जर गेलं, लवकर आपल्याला कळलं तर मग तिथे बाळाला बघून, म्हणजे मी स्वतः ज्या शाळेमध्ये काम करत होते तिथे मी अगदी 6 महिन्याचं बाळ सुद्धा ऐकायला येत नाही त्याला तर शाळेमध्ये आणलंय. मग तिथले सगळे ते छोट्या वर्गांचे शिक्षक असतात किंवा ऑडिओलॉजिस्ट असते, किंवा तुम्ही त्या बाळाला एकदा ऐकायला येत नाही म्हटल्यावर मग त्याचे बाकीचे सगळे वैद्यकीय सोपस्कार आपण करतो. आणि मग तिथे बाबा त्याला मशीन लावायचं असेल तर, किंवा काय करायचं असेल तर, असं करून त्याच्या मग शिक्षणाचा टप्पा सुरू व्हायला मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू होता. प्रत्यक्ष कर्णबधिर मुलाचं शिक्षण हे थोडं उशिरा सुरू होतं, कारण उशिराच कळतं की हे मूल कर्णबधिर आहे. मग डॉक्टरांकडे जा, त्याचा सगळ्या बाकीचे ऑडिओ ब्रॉमसारखं अनेक गोष्टी करा, आणि मग त्याला स्पेशल शाळेत घालायचं का साध्या शाळेत घालायचं, तत्पूर्वी कुटुंबाने काय करायचं, त्याच्याशी कसा संवाद साधायचा वगैरे वगैरे. या गोष्टींमध्ये बराच वेळ जातो. कुटुंबाला ते ॲक्सेप्ट करायला त्रास जातो. ते कसं काय करणार. मुळात माणूस लगेच हताश होतो, आणि ते अगदी साहजिक आहे. म्हणजे साधी आपली एखादी गोष्ट मिळत नसली तरी आपण हताश होतो, आणि आता ह्याच्याशिवाय आपलं कसं होणार, अशाच नोटवर आपण पुढे जातो. त्यामुळे आशावादी आईवडिलांनी राहावं म्हणून मग शाळेत पण प्रयत्न होतात, आणि मग ते हळूहळू सुरू होतो. म्हणजे कसं प्रक्रिया सुरू होते. त्या बाळाच्या आयुष्यातल्या अडचणी संपतात असं नाही, पण प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे त्याला इतर 4 मुलं त्याच्या आजूबाजूला भेटतात, आणि शिक्षक असतात. मग त्यांना माहिती असतं की कर्णबधिरत्व हे काय आहे, त्यामुळे ते समजून घेऊन त्या मुलाशी वागायला सुरुवात करतात. आधी आई वडिलांना पटकन कळत नाही ना, हे आपण कसं वागायचं, काय करायचं, असं थोडंसं ते होतं. कारण सगळे अपंगत्वाला काहीतरी इलाज किंवा मेडिकेशन चालू असतं, पण ही एक डिसऑर्डरच असल्यामुळे इथे काही मेडिकेशनचा प्रश्न येत नाही. हो. आणि कोणतीही लँग्वेज आपण ऐकून सुरुवात पण ऐकून ज्या मुलांना ऐकायलाच येत नाही, तर मग ही बोलूही शकत नाही. आपण अगदी लहान असताना टीव्हीवरती गाणे, कानार नाही बहिरा परी नाही, हो ते गाणं येत नसायचं टीव्हीवरती, तर त्याच्यातून आपल्या लक्षात आहे की कानाला येत नाही ऐकायला, म्हणून बऱ्याचदा बोलायला येत नाही असं होतं ते. तर त्याच्यामुळे आता ह्या मुलांना एकदा शाळेपर्यंत ही मुलं आल्यानंतर ह्यांना काय सजेस्ट केलं जातं? कारण आजकाल माझ्या मते की नॉर्मल शाळांमध्ये पण या मुलांना ऍडमिशन दिली जाते का नाही, का त्यांनी वेगळ्या शाळेतच शिकलं पाहिजे? बरं, आता कसं आहे ना, या मुलांना आता नॉर्मल शाळांमध्ये सुद्धा प्रवेश दिला जावा असं मत आहे, कळलं की नाही. पण ह्या मुलांच्या व्यक्तिगत अडचणी म्हणजे ऐकायला न येणं, बोललेलं पटकन न समजणं, ते ऐकायला येत नाही म्हणून ते समजत नाही, कळलं तिने. आणि नाही म्हटलं तरी आता नॉर्मल, खरं म्हणजे आपण नॉर्मल हा शब्द किंवा ॲबनॉर्मल ह्या संज्ञा वापरता कामा नये. ऐकायला बोलायला येणाऱ्या मुलांच्या वर्गामधले जे शिक्षक असतात ते आत्ता तू आणि मी बोलतोय त्या वेगाने बोलतात,
कारण मुलांना ऐकायला येत असतं, त्या जोडीने ती बघत पण असतात. त्यामुळे चित्र दाखवलं, गोष्ट सांगितली, स्पष्टीकरण दिलं तर ते कळत असतं. आणि ज्या वेळेला आत्ता समजा मी बोलतेय आणि माझा आवाज येईन असा झाला ऐकणाऱ्या प्रेक्षकांना, तर एवढं काही की मी काहीतरी बोलते पण काय बोलते हे कळणार, असं चित्र, अशी परिस्थिती न ऐकायला येणाऱ्या मुलांची होते. आणि मग 60 मुलांच्या वर्गात समजा ही 2 जण असली तर कितीही तुम्ही म्हटलं, म्हणजे मी कोणावरही दोष देत नाही, वस्तुस्थिती अशी होते, कितीही तुम्ही म्हटलं तरी फक्त दोघांना परत तीच गोष्ट समजावणं, हळू बोलून समजावणं. त्या मुलांना ओठांच्या हालचालीवरून जर समजायला शिकलेली असतील की मुलं, तर निदान थोडंफार तरी ती लिप रीड ज्याला आपण म्हणतो. पण लिप रिडिंगनी कसं होतं, लिप रिडिंग मी सर्वसामान्य बोललेलं कळू शकतं की बाबा कुठं आहेत, पुस्तक उघड, ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही धडा शिकवता, काही संकल्पना समजावून सांगता, त्यावेळेला तुम्हाला त्याच वेळेला मी जे बोलते, जसं आत्ता मी बोलते, ते तुला लगेचच्या लगेच समजतं. तिथे होपफुली काही तुझा गोंधळ उडत नाहीये, किंवा गोंधळ उडायला तू म्हणत थांबवशील, विचारशील की बरं तिथे तू हे काय म्हणालीस, मला परत सांग. हा भाग या मुलांच्या बाबतीत घडत नसल्यामुळे शिकवणारा मनुष्य, बोलणारा मनुष्य किंवा संवाद साधणारा मनुष्य आपल्या आपल्या ह्यानी बोलत राहतो, सांगत राहतो, आणि असं आपण कुठेतरी गृहीत धरतो की आपण जे बोलतोय ते ह्यानं सगळं कळतंय. बरं, माणसाची प्रवृत्ती अशी असते, आपण सुद्धा रोजच्या व्यवहारामध्ये आपण कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगतं, आपण हा म्हणतो. मग नंतर समजा मी विचारलं, अरे काय म्हणत होता तो, काहीतरी म्हणत होता ग, मी नीट ऐकलं नाही. अशी आपली प्रवृत्ती असते. आणि अतिशय महत्वाची गोष्ट, आणि आपण पुन्हा असं म्हणत नाही की जरा पुन्हा सांगशील का, मी नीट ऐकलं नाहीये. ऐकलं नाही हे आपल्याला कबूल करायला आवडत नाही, किंवा ऐकायची सवय आपल्याला नाही हे पण आपल्याला पटकन कबूल करत नाही. ह्या बाय डिफॉल्ट ह्या गोष्टी होत असतात, आपोआप नकळत आपल्या हातनं या गोष्टी होत असतात. मग ही पण जी मुलं असतात ना, मी म्हटलं की हो की नाही, असं आहे की नाही, मग आता त्यांना हो की नाही, असं आहे की नाही ऐकायला आलं की नाही मला माहिती नाही, पण ती म्हणणार मग आता हा असं केल्यावर मी काय म्हणणार, जसं असं आपण मला हलवून बोलतो, तू असं केल्यावर मी म्हणणार ओके, हा ॲक्सेप्टन्स आहे, हा स्वीकार आहे, मी बोललेलं तुला कळेल याचा. आणि मग मी म्हणणार ओके, तू मान हलवलेस, तू हे करतेस, म्हणजे तुला हे मान्य आहे, तू हे ऐकलंयस आणि तुला हे समजलं. आणि मग तिथून गोंधळायला सुरुवात होते, पण हे तो ऐकलेलंच नसतंस. मग नंतर तुला प्रश्न पडतो की काय म्हणाली, मग ते मला कळलं नाही. मग आता असा गोंधळ रोजच्या आयुष्यात समजा झाला, आईने रवा आणायला सांगितला, तू खवा आणलास, ओके फाईन, हरकत नाही. पण ज्या वेळेला तुमच्या करिअरचा प्रश्न असतो, तुम्ही शाळेत जाता, टप्प्याटप्प्याने तुम्ही तुमचं हे शैक्षणिक आरोग्य आणि शैक्षणिक स्किल्स तुमची वाढत राहतात, तेव्हा जर का असा गोंधळ झाला तर काय करायचं, म्हणजे पुढे तर तुम्ही जाता पण मागे सगळं बंद होत जातं. मागची दारं बंद होत होत तुम्ही जर पुढे गेला तर मग एवढा टप्पा चालून आलेला काही अर्थ उरत नाही. हे मी फक्त शैक्षणिक दृष्टिकोनातून बोलते म्हणजे, आणि त्याचाच इम्पॅक्ट जास्त होतो, कारण त्याचा परिणाम होतो. मग तुम्हाला नीट कळत नाही, तुमच्या इयत्ता वाढत जातात, पण आवश्यक तो अभ्यास तुम्हाला नीटचा येत नसतो. मग थोडंसं काही म्हटलं तरी थोडंसं, म्हणजे मी माझ्या हातनं एखादा पदार्थ चुकला तर पटकन मी असं, प्रामाणिक माणसं असतात ती म्हणतात की मला हे नीट आलं नाही आणि माझ्यामुळे हे चुकलं. बहुतांश लोकांची अशी सवय असते की काहीतरी आपण दुसऱ्याला दोष देण्याचा प्रयत्न करतो, की रवाच चांगला नव्हता, नीट फुललाच नाही, मग आमकच झालं, माझ्यातनं पाणी, ते व्हॉट एव्हर, म्हणजे काही. तसंच अगदी या मुलांच्या बाबतीत घडतं की मुलांना कळत नाही. कधी कधी आपली पण ती कमतरता असते, कारण की हे चॅलेंजेस आहे ना, हे मोठं आव्हान आहे. ज्याला ऐकायला येत नाही त्याला तुम्ही शिकवायचंय, बोलायचंय. मग थोडंसं ते अभ्यासातली अधोगती सुरुवात होते. ज्या वेळेला मुलं सुरुवातीला शाळेत येतात त्यावेळेला मी तुला जरूर सांगेन, मी या फील्डमध्ये वर्षानुवर्ष काम करते, म्हणजे मी जसं बघितलं की 6 महिन्याचं मूल शाळेमध्ये आलं की त्याला भाषा देण्यासाठी जे आटोकाट प्रयत्न असतात, नंतर ते मूल इव्हेंच्युअली हळूहळू 1-2 वर्षांनी वर्गात बसतं. मग त्याला वर्गाची शिस्त,
म्हणजे काय करा, काय करू नका, कसं करा, हे करा. मग त्या प्रत्येक गोष्टीला नाव आहे, प्रत्येक गोष्टीला नवा शब्द आहे. त्या शब्दाच्या पाठीमागे एक कृती आहे की उभे राहा म्हटल्यावर उभं राहणं ही कृती पण आहे, तो एक शब्द पण आहे. आपल्या आपल्या खुर्चीत बसा म्हटल्यावर आपण आपल्याच खुर्चीत बसायचं आहे, दुसऱ्याच्या खुर्चीत बसायचं नाहीये. म्हणजे हे सगळं करून देणारे जेव्हा शिक्षक वर्ग असतो, म्हणजे मी तुला सांगते की या कर्णबधीर लोकांच्या क्षेत्रामध्ये काम करायला लागल्यानंतर मला असं जाणवलं की खरोखर यांचं ऋण फिटणार नाही. आपण म्हणतो ना, काय आपण कातड्यांचे जोडे करून घातले तरी सुद्धा यांचं ऋण फिटणार नाही. इतके हे शिक्षक अपरिमित कष्ट मुलांवर घेतात. म्हणजे त्या शिक्षिकेला डबा सुद्धा एकटीला खायचा वेळ नसतो, ती त्या मुलांच्या बरोबरच बसते. जसं हे गोल टेबल आहे तसं गोल मुलं बसलेली असतात. मग अभ्यास संपतच नाही. मग हिने काय भाजी आणली, तिने काय भाजी आणली, मग मी काय आणलं, मग मी पुरी आणली का, मग पोळी आणली का, मग भाकरी आणली का. म्हणजे प्रत्येक शब्दागणित, प्रत्येक शब्दाला काहीतरी चित्र आहे, त्या चित्राला एक ओळख आहे. मग नंतर प्रत्येक वेळेला तुम्ही चित्र नाही दाखवू शकत. तुम्ही शब्द म्हटलात की ते चित्र तुमच्या इथे मनात उमटलं पाहिजे आणि तुम्हाला कळलं पाहिजे की पोळी काय आहे, मोदक काय आहे, भाकरी काय आहे, श्रीखंड पुरी काय आहे. असं ते इतकं, म्हणजे वर्तुळाला जसे अनंत पृष्ठभाग असतात ना, तशा अनंत पृष्ठभागावरून त्या बाळाचं शिक्षण सुरू होतं. आणि हे जे पहिली शिक्षणाचे टप्पे असतात 4वीपर्यंतचे, म्हणजे मूल शाळेत आलं, प्री प्रायमरीत गेलं, मग प्रायमरीत गेलं, मग त्यांचे हे जे सगळं असतं ते करण्यासाठी तो शिक्षक जे रक्ताचं पाणी करतो त्याला तोड नाही जगात. म्हणजे मी सुद्धा एक शिक्षक आहे. मी वरच्या वर्णांना शिकव. माझ्याकडे मुलं येतं तेव्हा त्याला अवस्या नसेल की त्याला पहिला शब्दच माहिती नाही, तो कसा बोलायचा, तो कसा ओळखायचा, त्या शब्दाला ओळख, आकार, वस्तुमान हे सगळं तो शिक्षक बघायला शिकवतो, बोलायला शिकवतो. असं करून ती भाषा हळूहळू त्या मुलाची वाढवण्याचा प्रयत्न सगळ्या बाजूनी चाललेला असतो. आता वरच्या वर्गातले शिक्षक मेहनत करत नाहीत असं माझं मुळीच म्हणणं नाही, पण ह्या शिक्षकांच्या मेहनतीला कुठल्याही प्रकारची तुलना दुसऱ्यांच्या बरोबर होऊ शकत नाही, माझं लेफ्टीनच मत आहे. मी काही असं म्हणून आता तू बोललीस तेव्हा ही गोष्ट जाणवली की आपण नुसतं उभं राहा हे जे तू सांगितलंस त्याच्यामध्ये किती क्रिया इन्क्लूड आहेत. आपल्याला ह्या गोष्टीची कल्पनाच येत नाही, पण त्यांच्यासाठी उभे राहा ही एक कृती सुद्धा शिकवणं आणि शब्द हे जे तू सांगितलंस ते फारच कठीण आहे. म्हणजे त्याच्यावरूनच कल्पना येते की या मुलांना शिकवणं, बेसिक गोष्टी शिकव खूपच जास्त खूप कठीण आहे. त्यामुळे मग बऱ्याचदा एकेका वर्गामध्ये 2-2 वर्ष सुद्धा बसून मुलांचं ते, कारण की ते बेसिक तुम्हाला कळलं नाही का तुम्ही तिथे कसे जाण. याच्यात काही असं नसतं की त्या मुलांची क्षमता मुळातच कमी असते, कारण त्यांना ऐकायला येईल. ऐकून आपण कितीतरी गोष्टी शिकतो. सगळे हे टेक्नॉलॉजी वर्ड्स आहेत हे आपण ऐकून शिकतो, आपल्याला पूर्वी कुठे माहिती. अजून माझ्यासारख्या व्यक्तीला माहिती नाही आहे की तांत्रिक शब्द काय, मोबाईलमधला अमुक काय करा, तमुक काय करा, हे 10 वेळा ऐकून त्यावेळेला करायला होतं. आता ह्यांच्या कानावरच, त्यामुळे ती लक्षात ठेवण्याची प्रक्रिया पण होत नाही. प्रत्येक वेळेला आपण ऐकतो त्यावेळेला नव्याने लक्षात ठेवतो. पण आज मी ऐकलंच नाही तर मी लक्षात कसं ठेवणार. अगदी बरोबर. मग हे जे सगळं आहे हे शिक्षकांना पण आव्हानाचं असतं, मुलांना तर असतं. त्यांना कळत नसतं आपल्याला नक्की काय हे आहे ते. पालकांच्यासाठी पण खूप आव्हानात्मक असतं हा सगळा अभ्यास घरी घेणं. बऱ्याचदा पालक स्वतः देफ असतात, बऱ्याचदा पालक कष्टकरी समाजातले असतात. त्या मुलांच्या आयांना कुठे कामाला जावं लागतं आणि बाहेरची कष्टाची कामं करायची असतात. बरं, ह्या विशेष शाळा ज्या आहेत, ह्या मी गिरगावात राहते, म्हणजे गिरगावात एक विशेष शाळा असेल असं नाही. म्हणून समजा दादरमध्ये शाळा एक 4-5 आहे. मग विरारला राहणाऱ्या आईला आपल्या मुलाला घेऊन दादरच्या शाळेत यावं लागतं. शाळा जर 10 वाजण्याची असेल तर त्या मुलाला घेऊन 8 वाजता घरातनं निघावं लागतं. त्याच्या आधी त्याचा डबा करावा लागतो. आणि जर बाळ अगदीच लहान असेल, छोट्या शिशू जाते, शाळा संपेपर्यंत आयांना, पालकांना शाळेबाहेर थांबावं लागतं.
आणि शाळेतनं मूल घरी घेऊन जायचं. मग आता दिवसभर जी बाई घराच्या बाहेर आहे ती घरी गेल्यावर मुलाचा लगेच अभ्यास यायला बसेल, हे वस्तुस्थितीने बघता शक्य होईल का? तिला तिच्या घरातली कामं आहेत, धुणी भांडे, तर ही काय ताटावर न पाटावर असणारी कुटुंब नाही आहे, दष्ट करणारी आहेत. त्यांना त्यांच्या घरात भरपूर कामं असतात, आपल्याला नसतात असं मला मुळीच म्हणायचं आहे. आपल्या कामांचं स्वरूप निराळं आहे. आपण कामात कोणाची तरी मदत घेऊ शकतो. आपल्याकडे केर काढायला किंवा स्वयंपाकाला सुद्धा कुठतरी बाई असू शकते. पण ही जी मी म्हटलं की थोडी मध्यम वर्गातली आहे, कष्टकरी समाजातली आहे, त्यांच्याकडे सगळ्या कामांना त्यांना स्वतःलाच तोंड द्यावं. आणि मग एवढं सगळं करून अंगामध्ये शक्ती तरी राहते का? मग पालकांची इच्छा असते आणि मग हे पुन्हा सगळं थोडंसं कौशल्य आत्मसात करून त्या मुलाशी बोलावं लागतं ना. हे दाखवा, मग हे पाणी आहे, मग हा ग्लास आहे, ते काय असेल ते जे शाळेत ताईंनी सांगितलेलं असेल, तरी सुद्धा पालक खूप कष्ट घेतात. मी तर म्हणते, म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा पेडमध्ये आले आणि मी साईन लँग्वेज अलियावर जंग इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शिकले आणि ते शिकवायला सगळे, मला हे कळत नव्हतं की आता आपण ही लँग्वेज शिकायची कशी. कारण मला कळलं होतं की तुम्हाला शिकवणारे शिक्षक हे सगळे मुकबधीर आहेत, डेफ माणसं आहेत. आता डेफ माणसं आपल्याला कशी शिकवणार? उलघाल नुसते माझ्या मनाची. आणि आम्ही गेलो त्या वर्गामध्ये, मग आमचे शिक्षक आले आणि आम्हाला उत्सुकता, कारण की मुकबधीर व्यक्ती आपल्याशी बोलायला येते हा आमच्या आयुष्यातला पहिलाच प्रसंग. मग तो कसं बोलणार, कसं शिकवणार, पण आम्ही शिकणारच कसे. मग हळूहळू जरा स्क्रीन होता, मग त्या स्क्रीनवर शब्द होता, मग म्हणजे जसं आता मी या लहान मुलांच्या शिकण्याला का रिलेट करू शकते, मी पण तशीच टेफ लँग्वेज शिकले. कळलं की नाही, की हॅलो म्हणायचं झालं तर आधी हॅलो हा शब्द आला, मग शिक्षकांनी आम्हाला सांगितलं की हॅलो असं करायचं आहे. मग असं टप्प्याटप्प्याने मग आम्हाला कळलं की हे आपल्याला असं स्क्रीनवरून शिकवणार. मग हळूहळू शब्द, मग हळूहळू ग्रीटिंग्ज, मग एक वाक्यातले म्हणजे एकेका शब्दातली वाक्य, ये जा उठ बस अमुक तमुक, मग थोडी जास्त, मग आणखीन व्याकरणाचे नियम त्याच्यात घालून आणखीन थोडं हे, मग नंबर्स, मग हे असं. आणि मग आश्चर्य वाटायला लागतं की प्रत्येक गोष्टीला खूण आहे. अच्छा, असं नाही आहे. बरीच जण याला हातवारे म्हणतात, पण मी याला म्हणजे मी हे मान्य करणार नाही. हे नुसतेच हातवारे नाही आहे. या हातवाऱ्यांना काहीतरी शिस्त आहे, या हातवाऱ्यांना नियम आहे, व्याकरणाचे नियम आहेत. जसं आपण मराठीत बोलताना इंग्रजीत बोलताना व्याकरण आहे, आपण अनेक वचन वापरतो, विशेषण वापरतो, ते कसं वापरायचं हे असं सगळं जेव्हा मला उलगडच गेलं त्यावेळेला कळलं की अरे हे काय चॅलेंजिंग आहे. आणि पुन्हा तोंडातनं शब्द उच्चारायचा नाही आहे, म्हणजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आपल्याकडे शब्द असतात त्यामुळे आपण सगळं इतकं शब्द बंबाळ करून ठेवतो आणि शब्द म्हणजे शब्द वापरायचे नाही, खुणा वापरायच्या. तरी सुद्धा मला काय म्हणायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे, तुम्हाला काय म्हणायचं हे मला कळलं पाहिजे. मग त्याच्यात गोष्टी पण आल्या, तर या आपल्या आयुष्यात अविभाज्य अंग आहे. आता ही मी तुला एक गोष्टच सांगते, कळलं की नाही. सगळ्या घटनांचे आपण गोष्टीत रूपांतर करतो आणि चांगलं छान त्याला तेल तिखट मीठ लावून थोडे आपले हावभाव, थोडे आपल्या मनचं थोडं घडलेलं थोडं न घडलेलं असं सांगून ती एक गोष्ट तयार करतो. मग अशी गोष्ट प्रत्येकाच्याच आयुष्यात असली पाहिजे. ती असते म्हणून आपण रस घेतो सगळ्या गोष्टीत. ती काय म्हणाली ग, हा काय म्हणाला, मग तू काय म्हणालीस, हे सगळं जेव्हा होतं पण आपल्याला कळत नाही आपण हे सगळं सहजपणे करू शकतो. हे बरोबर. आता तू जे बोललीस की समोरचा व्यक्ती आपल्याला बोलता येतंय पण आपण बोलायचं नाही, आपण एक डमशेरच नावाचा खेळ खेळतो. त्याच्यामध्ये आपण पुन्हा करू एखादा पिक्चर खोळतो असं आपण खेळ म्हणून ती गोष्ट करतो. पण तेव्हाही आपली किती तारांबळ लागते की आपल्याला बोलायचं नाहीये, लिप मुवमेंट्स करायच्या नाहीये आणि बोलता येत असून न बोलता ते खेळणं हे ते चॅलेंज तेवढ्या वेळात असतं. ते शिकताना फार मोठी ते कठीण आहे. आणि मग हळूहळू आम्हाला म्हणजे आमचे शिक्षक पण आवडायला लागले. त्यांच्याबद्दल आदर म्हणजे मी तर म्हणजे ही मला आयुष्यातली पहिली संधी माहिती आहे की मी अशी उघडपणे माझ्या शिक्षकांच्या बद्दल बोलते. आणि मे बी माझे शिक्षक हे ऐकू शकणार नाही,
कारण त्यांना माहितीच नाही आहे हा कार्यक्रम होतो. पण इतर लोक तरी ऐकू शकतील की मी त्यांच्याबद्दल इतकी कृतज्ञ आहे. आणि मी स्वतः भाषेवर प्रेम करणारी आहे, मराठी व्यक्ती आहे, मी भरपूर वाचते, भरपूर कविता ऐकते, मग साहित्याचा पुरेपूर आनंद घेते, संगीताचा पुरेपूर आनंद घेते. असं असताना त्या माझ्या शिक्षकांनी मला साईन लँग्वेजचा आस्वाद घ्यायला शिकवलं आणि ती किती इंटरेस्टिंग आहे हे मला जाणून दिलं आणि त्याचबरोबर ती किती आव्हानात्मक आहे हेही मला सांगून दिलं. आता ही शिकताना किती कठीण आहे वगैरे आपल्याला समजलं. लहान मुलांना शिकवताना शिक्षक काय कष्ट घेतात तेही समजलं. हो, पण तू तर 10वी-12वीच्या मुलांना म्हणजे कॉमर्स हा सब्जेक्ट सुद्धा तू सगळे विषय शिकवतेस. तर हे यांच्यासाठी तर वेगळी आव्हान आहेत परत. तर आणि मला असं वाटतं की कॉमर्स किंवा हा अशा 10वी-12वीच्या मुलांना साईन लँग्वेजमधून शिकवणारी शिक्षकही कमी आहे. तर तिथे काय चॅलेंजेस येतात आणि कसं म्हणजे त्यांना त्याचा फायदा करून देतोस? ॲक्च्युली मी जेव्हा साईन लँग्वेज शिकले आणि माझ्या शिक्षकांबरोबर जेवढा वेळ मी जास्त घालवला आणि त्यांचं जे म्हणणं होतं की म्हणजे सर्वसाधारणपणे मी एक सांगू इच्छिते सगळ्यांना की सगळे जे डेफ माणसं आहेत, कर्णबधीर माणसं आहेत, त्यांच्या मनात कुठेतरी असा ग्रह आहे की आमची जर प्रगती झाली नसेल तर त्याचं कारण कुठेतरी ही ऐकणारी बोलणारी माणसं आहे. त्यांनी त्यांच्या टर्म्सवर आम्हाला अभ्यास शिकव. मी बोलते म्हणून तू बोलूनच शिक, मी मराठी आहे म्हणून तू मराठीतच ऐक, कळलं की मला भातच करायला येतो म्हणून भातच खायचा, पोळी मागायची नाही, असा जो एक थोडासा आपला एक मानसिकता असते त्याच्यामध्ये हे मी त्या माणसांचं मत सांगते. आपण काही इथे वादविवादाला आलेलो नाही, पण मी त्या माणसांची मी त्यावेळेला विद्यार्थिनीच्या भूमिकेत आणि तुला माहिती आहे आपण आपल्या शिक्षकांनी किती भारावून जातो. हो, आपण आपल्या शाळेमध्ये पण काही शिक्षक असे असतात की आपण अगदी त्यांना समर्पित असतो, त्यांनीच ते सांगतील ती पूर्व दिशा आपल्याला असते आणि ते चुकीचं कधीच सांगत नसतात वगैरे वगैरे सगळं. तसं जेव्हा मी विद्यार्थ्याच्या भूमिकेत फिरून माझ्या रेफ शिक्षकांच्या बरोबर आमचं जेव्हा बोलणं व्हायचं त्यावेळेला मला वाटायचं नाही बरोबर आहे. कारण की जर बोलायला येत नाहीये तर बोलून शिकवून उपयोग आहे का? त्यांनी ते आम्हाला विचारायचे शिक्षक की समजा एक आंधळी व्यक्ती आहे, तू एक आंधळी व्यक्ती आहेस आणि मी तुला वाचायला शिकवते आणि मी म्हणते बघ, तू म्हणणार का मी कशी बघते बघ, पण मी म्हणेन की नाही हरकत नाही, मी तुला हा एक छोटा ए दिसत नाहीये ना, मी तुला एक 2 फुटाचा ए मोठा करून रंगीत दाखवते, आता बघ, बघू शकशील का? नाही. तर तसंच काही फार प्रमाणामध्ये या कर्णबधीर मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत होतं की नाही बोलूनच शिकलं पाहिजे, ऐकूनच शिकलं पाहिजे. काही मुलं तशी निघतात ती ज्यांना थोडंसं बोललेलं कळतं, थोडं ऐकायला येत असतं, पण ज्यांना ते कळत नाही त्यांच्या मनामध्ये शिक्षणाऐवजी फक्त गोंधळच निर्माण होतो. कारण काय ऐकतो हे समजत नाही, काय बोलायचं असतं हे माहीत नाही, भाषा तेवढी अवगत नसते. अशा वेळेला त्यांना साईन लँग्वेज उपयोगी पडते. असं आमच्या शिक्षकांनी आम्ही साईन लँग्वेज शिकत असताना सांगितलं आणि आम्हाला ते त्यावेळेला 100% पटलं. पण त्याचबरोबर ह्याचंही सतत वाईट वाटायचं की अरे ह्यांच्या मनात आपल्या सगळ्यांच्या बद्दल, आपल्या म्हणजे मी नाही, एकूण ऐकणारे बोलणाऱ्या समाजाबद्दल एक अडी आहे, एक राग आहे, एक थोडीशी त्यांना खंत आहे की अरे मी अजून पुढे गेलो असतो, पण हिने नाही मला जाऊ दी, हिने मी हातवारे करायला लागल्यावर माझ्या हातावर पट्टी मारली, मग मी त्यावेळेला साईन लँग्वेज वापरली असती तर मे बी मी आणखीन शिकलो असतो, मे बी मला आणखीन कळलं असतं. असं ते सगळं झाल्यावर म्हणजे मला तरी हे सगळं मी सांगते ना, जी मतं आहे की माझी वैयक्तिक मतं आहे, ज्याचा मी कोणावरही काहीही म्हणजे हीच मतं बरोबर आहेत असं मी म्हणत नाही, पण त्याचा माझ्यावर परिणाम झाला आणि मी तेव्हाच ठरवलं की इथून पुढे आयुष्यात मी जर काही काम केलं तर मी कर्णबधीर मुलांच्या शिक्षणाचं काम हातात घेईन, कारण त्यांना एका चांगल्या शिक्षकाची गरज आहे. आणि मी तो सर्वोत्तम शिक्षक नसेन कदाचित, पण मी एक चांगला शिक्षक नक्कीच असेल. आणि म्हणून मी तेव्हापासून म्हणजे मी साईन लँग्वेज शिकत असतानाच मी तुमच्या ठाण्यालाच एक डेफ क्लब आहे स्टेशनच्या बाहेर. अच्छा. त्याची माहिती मला कळली आणि मग मी माझ्या घरातलं सगळं आटपून दर रविवारी तिथे 4 वाजता वगैरे काही त्यावेळेला तो होता,
का शनिवार रविवार असे 2 दिवस मी माझ्या घरातलं सगळं आटपायचे आणि ग्रँड रोडहून ठाण्याला जायचे. कारण का मी साईन लँग्वेज शिकते, मग डेफ माणसांच्यात गेले तर मला साईन लँग्वेज चांगली आहे. मग त्यांच्याशी मी बोलायचा प्रयत्न करायचे. मग असं करायचे, मग त्यांना सांगायचे की तुम्हाला कोणाला इंग्लिशमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, तर मी तुम्हाला मदत करी, तुम्ही माझ्याकडे या, तुम्ही वेलकम आहात वगैरे वगैरे. थोडं 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 जसं मला जमायचं. मी रस्त्यात सुद्धा स्टेशनवर, दादर स्टेशनवर त्यावेळेला डेफ माणसं बरीच असायची. मी काही नाही, मी माझी सगळी भीड सोडून त्यांच्याकडे जायचे, त्यांना सांगायचे की म्हणजे काय आम्हाला शिकवलं होतं की हॅलो, माझं नाव सांगायचे, मी भारतीय आहे आणि मी साईन लँग्वेज शिकतेय, तर आपण बोलूया का थोडा वेळ. मग ती पण बोलायची. मग म्हणजे जेणेकरून ती प्रॅक्टिस साईन लँग्वेजची प्रॅक्टिस व्हावी. हिंदी तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मी त्या डेफ क्लबमध्ये जायचे, डेफ माणसांशी संवाद साधायचे. रस्त्यात सुद्धा मला कोणी दिसलं त्यांनी थांबायचे, त्यांच्याशी बोलायचे, जेणेकरून नैसर्गिकपणे साईन लँग्वेजमध्ये मला बोलता यावं. असं वाटतं का मला की मी बोलणारी ऐकणारी आहे आणि अडखळत अडखळत काहीतरी थांबत थांबत सायन्स करते, म्हणजे एक एक खूण करते. असं न होता मी बोलतेय, खुणा वापरून बोल, असं ते इतकं होण्यासाठी मी भरपूर प्रयत्न केले. मी घरी माझ्या मुलांना वेगवेगळ्या गोष्टीच्या पुस्तकातल्या गोष्टी वाचायला सांगायचे की तुम्ही वाचा, मी साईन करते. आणि इंटरप्रिटेशनची पण एक सवय असावी लागते ना, कारण इंटरप्रिटेशन म्हणजे तू बोलत असताना मी तुझ्या बरोबरीने खुणा करते आणि समोरच्या माणसांना तू काय म्हणतेस ते सांगते. तर त्याची एक सवय असावी लागते, कारण आपण बोलताना बऱ्याचदा खूप फुलवून बोलतो, मग ते थोडं एडिट करून, पण तुला नक्की काय म्हणायचंय आणि तुला जे म्हणायचंय तेवढंच आणि नेमकंच मी कुणातलं माझ्या पदरच्या खुणा घालून मी काही, म्हणजे माझ्या पदरची वाक्य मी नाही सांगणार ना, तू म्हणतेस तेच मी सांगितलं पाहिजे, हा प्रामाणिकपणा जपत. पण सगळं अगदी कसं जिथल्या तिथे परफेक्ट ज्याला आपण म्हणतो असं ते सगळं काम होण्यासाठी भरपूर ह्याची सरावाची गरज असते. मग मी तो करायचे आणि मी म्हणजे इतकी पछाडली गेले तो या साईन लँग्वेजनी की कसं काय, आणि आलंच पाहिजे आपल्याला, आणि मला ते आवडायचं पण. म्हणजे मी रात्री झोपले तरी मला जर काही वाक्य वाटली, अरे मी हे कसं बोलेन साईन लँग्वेजमध्ये, झोपल्या सुद्धा माझ्या खुणा साजवायचं. सकाळी चहा करायला उठले तरी सुद्धा असं मला हे बोलायचं, मी काय बोलीत, म्हणजे अखंड वेळ माझं त्या साईन लँग्वेज भोवती फिरत असायचं. इतकं मला असं त्याने भारून टाकलेलं. आणि मग मला असं वाटतं की असं झालं की आम्ही आमच्या शिक्षकांच्या बरोबर कडाकडा भांडायला सुद्धा लागू साईन लँग्वेजमधून. म्हणजे असं नुसतं तू आलास का, मी गेलो का, किंवा जी आपली व्याकरणाच्या पुस्तकातली वाक्य असतात ना, अंजू ये इथे बस, अंजूने 5 काहीतरी लाडू आणले वगैरे, अशा पद्धतीचं नाही. इन जनरल कुठल्याही विषयांवर कम्युनिकेशन. आणि माझे शिक्षक पण तेवढेच तज्ज्ञ होते, मस्त गोष्टी सांगायचे. मी सगळ्यात कुठल्या गोष्टीने भारून गेले असेल तर माझे डेफ शिक्षक ज्या गोष्टी साईन लँग्वेजमधून सांगायचे त्याने मी अक्षरशः म्हणजे मी अगदी अशी बसून बघायची. आमचे शेफ सर वगैरे असे होते की ते गोष्ट सांगताना कशी, मग ते हावभाव कसे, कारण की ही एक्सप्रेसिव्ह भाषा. मी गुड मॉर्निंग म्हणताना जर गुड मॉर्निंग केलं तर ती त्या मॉर्निंगमध्ये मला काहीतरी तुम्हाला आनंददायक सांगायचं हे कळणारच नाही. त्यामुळे माझी विनोदी, माझी एक्सप्रेशन्स आणि मग माझे हाव हे असे सगळे एकत्र गेले तर ती साईन लँग्वेज आकाराला येते आणि समोरच्या डेफ माणसाला ती अरे आपण हे ऐकूया म्हणजे त्यांच्या दृष्टीने बघू येईल आणि समजून घेऊया असं त्याला वाटतं. आपल्या बदलणाऱ्या हावभावाबरोबर समोरच्या डेफ माणसांचे हावभाव पण बदलत असतात. ते बघितले की आपल्याला कळतं की आपण योग्य मार्गाने चाललेले आहोत. आपल्या बाहेर आपण जे काही बोलतोय त्याचा योग्य परिणाम समोर होतोय, नाही तर मग आपण डिप्रेस होतो, आपल्याला कळत नाही. ह्या सगळ्या गोष्टी जमेला धरून मी पक्क ठरवलं होतं की मी या मुलांच्यासाठी शैक्षणिक क्षेत्रामध्येच काम करेन. आणि मग मी कसं शाळेमध्ये काम करायला सुरुवात केली आणि या मुलांच्यासाठी सांगायला हरकत नाही, दादरच्या विकास विद्यालयामध्ये मी काम केलं 15 वर्ष आणि शाळेने मला सर्व प्रकारचं सहकार्य दिलं. मला कधीही साईन लँग्वेजमध्ये शिकू नका असं कधीही सांगितलं नाही. माझा आग्रह होता त्यांना, मी विनंती केली की मी इंटरप्रिटर आहे साईन लँग्वेज, तर मी मुलांना साईन लँग्वेजमधनं शिकले.
तर विश्वस्तांपासून कोणी कधीच मला, माझ्या सगळ्या सहकार्यांनी सुद्धा मला अडवलं नाही. आता सर्वसाधारणपणे अशी पद्धत आहे की मुंबईमध्ये शाळांमधून साईन लँग्वेजमधून शिकवत नाही. ही त्यांची वस्तुस्थिती, परंतु त्यांनी मला कधी शिकवू नको म्हणून सांगितलं. त्यामुळे मी शिकवलं आणि मी अगदी पुढे 12वी कॉमर्स, 11वी-12वी कॉमर्सला सुद्धा मुलं जर आली माझ्याकडे तर मी त्यांना सुद्धा कॉमर्सचे विषय साईन लँग्वेजमधनं शिकवलेले आहे. हो. आणि त्यांनी ती 12वी तशी माझ्याकडनं शिकून व्यवस्थितपणे ती मुलं पास झालेली आहे. म्हणजे मनात आणलं तर ही मुलं करू शकतात, पण त्यांना साईन लँग्वेजची मदत अभ्यासामध्ये हवी जरी आणि इतरही आयुष्याच्या क्षेत्रामध्ये हवी, असं माझं मी बरोबर आहे. कारण जरी ही मुलं कर्णबधीर आपण त्यांना म्हणत असलो हो, तरी शैक्षणिकदृष्ट्या त्यांना जी नॉर्मल मुलं अभ्यासक्रम शिकतात तोच अभ्यासक्रम हो बऱ्याच जणांना माहितीच नाही आहे की हीच पुस्तकं ह्या मुलांना असतात. त्यामुळे त्यांना जर ती साईन लँग्वेज मध्ये जर शिकवली गेली तरच ती जास्त चांगल्या पद्धतीने समजू बरोबर. फक्त एवढंच मी म्हणेन की तर साईन लँग्वेज मधून धडा शिकवला म्हणजे त्या रेप मुलाला आता अगदी सगळा आनंद झाला असं नाहीये. हा जो समजुतीचा भाग आहे की मला कळेल, कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी ही आचार्य यात्रेंची ते दिनूचं बिल म्हणून गोष्ट आहे की तो आपल्या आईला सगळ्या गोष्टी, फुलं वेचून आणली मी, तुला इतके पैसे लावले, बाळाला सांभाळलं इतके पैसे लावले वगैरे, ती गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. समजा ती गोष्ट मला सांगायची तर धडा वाचून समजा कोण मी साईन लँग्वेज मधनं सांगितले तर ती त्या मुलांना कळली. पण ज्या वेळेला की कळली त्यांना ते वाटलं, आनंद वाटला. पण नंतरचा भाग असतो की परीक्षेमध्ये आपल्या सगळ्या परीक्षा पद्धती ह्या लेखी आणि मौखिक वाचिक पद्धतीचे, म्हणजे आपण लिहितो, पेपर सोडवतो आणि तपासतो अशा पद्धतीच्या असल्यामुळे या मुलांना, मला आता गोष्ट कळली, दिनूच्या बिलामध्ये काय सांगायचं हे मला समजलं. अगदी माझ्या अंतःकरणाला जाऊन जरी भिडलेलं असलं तरी सुद्धा जेव्हा प्रश्नोत्तरांचा भाग येतो, त्या भाषेमधल्या व्याकरणाचा भाग येतो, त्याचे जे परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपातला जो अभ्यास असतो तो या मुलांना करण्यासाठी विशेष श्रम द्यावे लागतात. आणि भाषेवरची पकड त्यांची सामिली नसते. वेगवेगळ्या पद्धतीच्या विभक्ती लावून, म्हणजे आईने, आईमुळे, आईच्या पाठीमागे लागून असे वाक्य प्रयोग आपण जेव्हा करतो तेव्हा त्यांचा तो गोंधळ उडतो. तो सुद्धा त्यांना तो सगळा सावरून देण्यासाठी पुरेसं लेखन, पुरेसं वाचन ह्याचा जर अभ्यास त्यांनी केला तर साईन लँग्वेजमधून समजून घेतलेला भाग त्यांना परीक्षेमध्ये उतरवता येते. बऱ्याचदा असं होतं त्यांना गोष्ट कळली आहे पण परीक्षेच्या दृष्टीचे प्रश्नोत्तर लिहिता येत नाही. आणि हे परीक्षा सुद्धा इतर सगळ्या मुलांना जी परीक्षा असते तेच पेपर या मुलांना असतात, ते थोडेसे त्यांना कठीण जातात. पण तरी सुद्धा निदान अभ्यासाचा एक भाग परीक्षा असली तर सगळ्यात पहिला भाग हा कळणं हा बरोबर. तर त्या समजुतीसाठी, कळण्यासाठी तरी साईन लँग्वेजचा अंतर्भाव मुलांच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये असला पाहिजे. त्यांच्याशी अनेक गप्पे आपण शाळांसाठी बोलवतो, करिअर गायडन्स असेल किंवा डूज अँड डोंट्स असतील किंवा चांगला स्पर्श वाईट स्पर्श असेल, काय खूप जण काही सांगू इच्छितात आणि आपण त्या मुलांना ते सगळं देत असतो. मग ह्या मुलांना ते सगळं कळण्यासाठी एक इंटरप्रिटर नको का? बरं, ते जसंच्या तसं त्याचं महत्त्व अधोरेखित होऊन त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी एक चांगला इंटरप्रिटर त्यांच्याकडे हवं. जुजबी सायन्स मला येतात आणि मी काहीतरी देत माणसासमोर उभं राहून काही सायन्स तरी तर याला माझी हे नाही आहे, म्हणजे मी परवानगी देणारी पण तरी सुद्धा जर मला जे म्हणायचे ते पूर्णपणे समजणार असेल तेवढ्या वकुबाचा चांगला इंटरप्रेटर आणि तो प्रयत्नपूर्वक निर्माण होऊ शकतो तर कसा असला पाहिजे. तू आता जे बोललीस की वेगवेगळे वक्ते असतात आणि वेगवेगळे विषय आपण मांडत असतात किंवा समजत असतात, तर हे समजून घेण्यासाठी इंटरप्रिटरची गरज आहे आणि अगदी खरी गोष्ट आहे ही. आणि तू गेले अनेक वर्ष इंटरप्रिटर म्हणूनही काम करतेस, तर ह्या क्षेत्रामधला तुझा अनुभव, काही किस्से की कुठे कुठे तू काम केलंस याबाबत, त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांग का? इंटरप्रिटर म्हणून मी भरपूर पुष्कळ काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी
पोलीस स्टेशन्समध्ये वेगवेगळ्या केसेसमध्ये पोलिसांच्या बरोबर प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन काम केलेलं आहे. कोर्टामध्ये केसेस चाललेल्या असतात. ते मुलाच्या संदर्भात समजा एक चालली ती मुलांची होती चाइल्ड अब्युजिंग. चाइल्ड अब्युजिंग होती, पण आपण त्याच्यात नावाबिवात शिरणारच होती. आणि मग तेव्हा मी जवळजवळ 1.5 वर्ष त्या केससाठी मी कोर्टामध्ये जात. किंवा अनेक NGOज असतात, जसं उदाहरणार्थ पुण्यामध्ये एकांश म्हणून NGO आहे, अनिता नायर NGO चालवतात. तर त्यांच्या बरोबरीने मिळून मी पुण्यामध्ये अनेक वर्ष हिअरिंग म्हणजे आपल्या ऐकणाऱ्या बोलणाऱ्या लोकांसाठी मी साईन लँग्वेजची वर्कशॉप्स त्यांच्यातर्फे घेतलेली आहे. आणि त्या वर्कशॉपमध्ये वेगवेगळ्या कॉर्पोरेट्समधले लोक, म्हणजे कधी वकील, कधी डॉक्टर्स, कधी मॅनेजमेंट स्कूलमधली मुलं, किंवा आणखीन अशी अनेक जण, काही वेळेला स्टोरी टेलर्स असायचे की ज्यांना गोष्टी सांगायची यात म्हणून. तर त्या 2 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये येऊन आम्ही बऱ्याच साईन लँग्वेजच्या ह्याच्यावर कव्हर करायचो. आणि अनिताजींनी ते काम वर्षानुवर्ष केलं आणि मी त्यांना त्या कामामध्ये एक इंटरप्रेटर म्हणून माझा सहभाग दिला. मला आठवतं एकदा पुण्यामध्ये शिवाजीनगरला जे प्रसिद्ध संचेती हॉस्पिटल आहे, तिथे त्यांनी म्हणजे कर्णबधीर विद्यार्थी आणि कर्णबधीर ॲडल्ट्स म्हणजे प्रौढांसाठी एक भलं मोठं मेडिकल कॅम्पसारखं वर्कशॉपसारखं एक पूर्ण दिवसाचं त्यांनी अरेंज केलं होतं. आणि संचेती हॉस्पिटलमधलेच सगळे वेगवेगळे तज्ज्ञ डॉक्टर्स तिथे होते. आणि मग अगदी स्वच्छतेपासून स्त्रियांचे रोग आणि अमुक असे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत होत्या. आणि मग ते डॉक्टर्स बोलत होते की, सांगत होते समोरच्या यांना की काय करा, काय करू नका, काय लक्षणं असतात, मग तुम्ही काय केलं पाहिजे, कसं नाही केलं पाहिजे, वगैरे वगैरे सगळं. आणि तो संपूर्ण वेळ मी त्यांच्यासाठी इंटरप्रिटेशन केलं. आणि म्हणजे आता मलाही हे आठवलं की बरं वाटतं, कारण लोक तर समोरची खुश झाली म्हणजे त्यांना जेव्हा हे असं वेगळं वेगळं त्यांना उत्सुकता खूप असते. डेफ लोक त्यांना एक्सपोजर मिळत नाही, वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला बोलायला त्यांना आवडतं. मग हे जेव्हा सगळं त्यांच्यासाठी झालं, ती तर खुश झालीच, पण सगळे डॉक्टर्स तिथले होते ते बाकीचे डॉक्टर्स म्हणाले, मॅडम आम्ही तर बोलणाऱ्या डॉक्टरांच्याकडे बघतच नव्हतो, त्यांचं ऐकतून आम्ही तुमच्याचकडे बघत होतो आणि आम्हाला सगळं ते कळत होतं. मी म्हटलं अरे वा छान, म्हणजे इतके सगळे जण अगदी अरे असं होऊ शकतं, असं होतंय आणि त्याचा आपण काहीतरी बोलतोय आणि त्याचा प्रभाव पडतो, ते सगळ्यांना आवडतंय, हे कोणाला आवडणार. त्यामुळे तो एक असा चांगला छान वातावरण निर्माण झालेलं. म्हणजे समोर बसलेल्या डेफ लोकांनाही आनंद मिळाला, डॉक्टरांनी त्यांचा एवढा परिश्रम, वेळ आणि बोलण्याचे श्रम हे मार्गी लागले. आणि अनिताजींनी तो ज्या NGO तर्फे त्यांनी हे सगळं घडवून आणलेलं, त्यांनाही एक प्रकारचा आनंद मिळाला. अशा प्रकारचे अनेक गोष्टींमध्ये मी सहभागी झाले होते. मध्ये एकदा मुंबईतल्या एका पोलीस स्टेशनमध्ये एका छोट्या डेफ मुलीवर कोणीतरी अतिप्रसंग केला होता म्हणा किंवा काय, तर त्या सगळ्या संपूर्ण ह्याची केस मी त्या मुलीशी बोलून, म्हणजे पोलिसांनी जंग पछाडलं तरी त्या 2 बहिणी होत्या आणि डेफच होत्या आणि जाम तर कशालाही प्रतिसाद देत नव्हत्या. शेवटी मग एनिहाऊ त्यांना माझा नंबर कळला असेल, मी असं म्हणत नाही आहे की शेवटी मीच जाऊन केलं, पण ते माझ्याकडे आले त्यावेळेला. मग मी त्या मुलींची नाना प्रकारे त्यांना बोलत करण्याचा प्रयत्न केला. त्या मुलींनी आणि पोलिसांना अशी बतावणी केली की आम्हाला काही साईन लँग्वेज वगैरे येतच नाही. मग मी म्हटलं पोलिसांना की त्या मुली जर डेफ असतील तर साईन लँग्वेज येत नाही हे कालत्रही होणार नाही. मग त्या मुलींशी बोलले, मग सगळं ते हे झालं. मग आम्ही अगदी बोडवलीला त्या जिथे कुठे त्या मुलीने सांगितलं त्याप्रमाणे गेलो आणि ती केस सुटली आणि पोलिसांनी आठवड्याभराच्या आत संबंधित माणसाला अटकची केली. अरे हा, हो, किती मोठी गोष्ट. हो, आणि असे अतिप्रसंग म्हणा किंवा हे केसेस या मुलांच्या बाबत हक्क पडत असो. त्या डोंगरीच्या बालसुधार केंद्रात सुद्धा मी एकदा अशाच केससाठी गेलो होतो, तेव्हा सुद्धा अशीच एक केस होती. म्हणजे असे अनेक वेळेला असं जावं लागतं. मध्ये एकदा कधीतरी स्टेशनवरून फोन आलेला आमच्या शाळेत की बाबा असं असं आहे आणि त्या मुलाला काही बोलता येत नाही, आम्हाला काही कळत नाही, तर कोणतरी पाठवा. तेव्हा मी गेले होते. तेव्हा बऱ्याच वेळ खर्च करून काय त्याला
बोलतात, म्हणजे काय कुठे आहे काय नाही, जी काही मदत होती ती त्या संबंधित पोलिसांना केलेली आहे. असं सारखं मिळत असतं. आणि मी स्वतः असं मानते की मला ही भाषा येते आणि मी एक इंटरप्रिटर आहे, त्यामुळे अशा प्रकारचं काम करायला मी केव्हाही तयार असते. मी कधी असं विचारत नाही की मला आता ह्यातनं पैसे मिळणार आहेत का आणि मग किती पैसे मिळतील वगैरे होते, हे ना प्रश्न आलाही नाही. आणि गमतीचा भाग म्हणजे गंमत आहे की नाही मला माहिती नाही, पण पैसे मिळत नाहीच, कधीच मिळत नाही, हा पण एक तथ्याचा भाग आहे. पण म्हणून पैसे मिळत नाहीत म्हणून आपण ही भाषा वापरायची नाही. आणि जर कोणाला मदत होत असेल तर, कारण इंटरप्रिटरचं कर्तव्य कर्मच हे आहे की तुम्ही दुभाषा आहात, ही काही गंमत नाही. आणि जेव्हा अति गरज लागते तेव्हाच माणूस बोलावं. पण कुठेतरी या सगळ्या कामाला काहीतरी एक हा सगळा थँकलेस जॉब आहे. कुठेतरी त्याला काहीतरी एक हे मिळावं, काय प्रतिष्ठा मिळावी, त्याचं काहीतरी नाव राहावं, योग्य त्या माणसाला योग्य त्या प्रकारचं मानधन मिळावं, तर माणसं आणखीन हे जास्त या क्षेत्रात येईल असं मला वाटतं. बरोबर. तू माझ्या मगाशी आपण बोलताना तुम्हाला म्हणाले तीस की एका फिल्मच्या प्रमोशनसाठी वगैरे हो, तो प्रसंग जरा सांग. तो विसरणार नाही मी कधीच, कारण की 5 सिनेमा अमिताभ आणि अभिषेक बच्चनचा जेव्हा आलेला, आणि त्यावेळेला कसं काय माहिती नाही, पण त्या चित्रपटाचं प्रमोशन चाललेलं आणि त्यावेळेला मी बोरेगावच्या संस्कारधाममध्ये काम करत होते. संस्कारधाम शाळा आहे ती ह्याच्यासाठीच आहे, म्हणजे धर्मबधिरांसाठीच आहे. तर त्या शाळेला आणि इतर त्या भागातल्या सगळ्या डेफ शाळांना त्या अंधेरीच्या कुठल्या तरी, मला आता नाव आठवत नाही आहे त्या ऑडिटोरियमचं, तिथे सगळी जण जमलेली आणि असा तो सगळा असा वर चढत गेलेला ऑडिटोरियम, आणि तिथे सगळी शाळांमधली मुलं आणि अमिताभ बच्चन स्टेजवर आले. आणि अमिताभ बच्चन स्टेजवर आले, अभिषेक बच्चन, आणि मलाही स्वतःला कल्पना नव्हती की अमिताभ बच्चन येतील. आणि ते बोलले, अभिषेक बच्चन बोलला, मी साईन लँग्वेजपासून इंटरप्रिटेशन करून मुलांना सगळं सांगितलं. आणि तो दिवस माझ्यासाठी अगदी म्हणजे कोण विसरे. बरं. आणि मला असं वाटतं की मला जास्त आनंद झाला नाही. अमिताभ बच्चन त्यांचं काम करत होते आणि मी माझं काम करतो. मी काही नुसतीच सही घेण्यासाठी स्टेजवर गेले नव्हते. मग नंतर मी त्यांची सही घेतली. अमितजींना सांगितलं की आज माझा वाढदिवस आहे, आणि त्या दिवशी योगायोगाने माझा वाढदिवस होता. आणि आज मला म्हणजे तुम्ही स्टेजवर आहात आणि मी आले इथे कामासाठी वगैरे. त्यांनी पाठीवर हात जो हे करून शाबासकी वगैरे दिली, तेवढं पुरलं मन. त्यांनी काय माझ्याशी गप्पा मारत बसावी अशी माझी अपेक्षा नव्हती, पण अमितजींच्या बरोबर मी त्यांच्यासाठी इंटरप्रिटेशन केलं, हे माझ्यासाठी भरपूर. अजून अशा सेलिब्रिटीज बद्दल किंवा कोणी प्रसिद्ध व्यक्तींबद्दलचे तुझे अनुभव आहेत ते सांग. नंतर त्याच दिवशी तिथे सलमान खान आणि आणखीन सुद्धा एकदम वगैरे असे आले होते. गोविंद आला होता. मग आपल्याला आश्चर्य वाटेल की सलमान खान आता म्हटलं तर त्याच्यासाठी एक साईन लँग्वेजमध्ये स्वतंत्र खूण आहे. म्हणजे हे म्हणजे आपल्याला असं वाटतं ती साईन लँग्वेजची व्याप्ती किती असेल आणि काय करत असतील, पण मी नुसतं असं केलं तर मुलांना कळलं की सलमान खान आलाय, कारण त्याच्या डान्समध्ये ती एक काही स्टेप होती. पण त्यामुळे असे सेलिब्रिटीज तर होतेच. आणि एकदम विठ्ठल कामतांचाच एक मोठा कार्यक्रम होता आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या आव्हानांबद्दल एक कार्यक्रम त्या स्टेजवर ते करत होते, सांगत होते. कसे ते लंडनमध्ये काम करत होते, मोतीचुराचे लाडू करत होते. मग असं खूप काही काही त्यांचं म्हणजे त्या कार्यक्रमाला मी स्टेजवर इंटरप्रिटर म्हणून होते. आणि जवळजवळ तास 1.5-2 तास ते बोलत होते. 1.5 तास ते बोललेच, आणि 1.5 तास न थांबता मी इंटरप्रिटेशन त्यांच्यासाठी केलं तरी. आणि इंटरप्रिटेशन करणं हे काही म्हणजे जर तुम्हाला ॲक्युरेट इंटरप्रिटेशन करायचं तर तुम्हाला आधीच ओळखावं लागतं की आता हा मनुष्याने ही गोष्ट सुरू केली तर काय करेन, काय बोलेन, अंदाज आहे म्हणजे. किंवा मग त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी घेऊन त्या तशाच्या तशा त्याला तो जसे हावभाव करतोय की मग काय मजाच झाली वगैरे, हे सगळं आता माझ्या स्वरातनं कळतं. हे काय मग मजाच झाली, पण ती मजा मी जेव्हा साईनमधून समोरच्या माणसाला सांगते तेव्हा त्यालाही तितकंच ते मजेदार वाटलं. म्हणजे ह्याचं भान ठेवून तुम्ही प्रामाणिकपणे इंटरप्रिटेशन करता, त्यावेळेला इंटरप्रिटेशन चालू असतानाच तुम्हाला कळतं की अरे आपण छान करतोय.
कारण आपल्यालाही ते कळतं. समोरच्या ती एक गंमत असते काम करण्यातली. आणि मग कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मग विठ्ठल कामतांनी मला अगदी असं प्रेमाने असं जवळ घेतलं आणि म्हणाले, अरे माझ्यासाठी नाही, ह्या मुलीसाठी टाळ्या वाजलो. अशा अनेक वेळेला मी इंटरप्रिटेशनची कामं केलेली आणि करतच राहते. मला कोणी इंटरप्रिटेशनसाठी बोलावलं तर शक्यतोवर मी नाही म्हणून. कारण एखाद्या वक्ताला खूप काही सांगायचं असतं, त्याच्यातून विषय असतो आणि बोलायचं असतं, पण समोरचा जर ऑडियन्स हा कर्णबधी आहे, त्याला ऐकत नाही, तर आपला विषय जे मी बोलतोय हे तितक्याच ताकदीनं त्या व्यक्ती समोरच्या ऑडियन्सपर्यंत पोचलं तर त्या व्यक्तीला पण आनंद मिळणार आहे आणि त्या ऑडियन्सला पण आनंद मिळणार. आणि त्यामध्ये तूच एक दुआचं काम करतेस, ते खरंच खूप पाखडण्यासारखी आणि म्हणजे त्याच्यासाठी तुझा खरंच खूप अभिमान मला स्वतः आहे. त्याच्याबद्दल प्रश्न नक्कीच कारण त्यासाठी पण तुला त्या लँग्वेजवरती कमांड असतो ना, जरुरीच आहे. बरोबर. असं की इंटरप्रिटर म्हणून आपण हे जे काम करतोय, आता बघायला गेलं तर हे खूप कमी आहे आपल्यामध्ये. भारतामध्ये बघितलं तर ह्या गोष्टीचा मुळात अवेअरनेसच कमी आहे. तर या क्षेत्रामध्ये येणारी माणसेही खूप कमी असतात. तर ह्या क्षेत्रामध्ये जर कोणाला यायचं असेल किंवा यावं, यासाठी तू काय मार्गदर्शन मार्गदर्शन बरं हा काय स्टेप्स नाही काय आहे. ऍक्च्युली तू म्हणतेस तसं की 2010 साली सर्वप्रथम भारतात इंटरप्रिटरसाठीचा डिप्लोमा कोर्स इंट्रोड्यूस झाला. म्हणजे किती उशिरा झाला बघ. आणि त्या पहिल्या कोर्सच्या पहिल्या 5 विद्यार्थ्यांपैकी मी एक विद्यार्थी आहे. अच्छा. हां, जिने हा कोर्स चांगला A+ ग्रेडने मी तो पार पाडला. मला त्याच्यात A+ ग्रेड मिळाली. मग आता आपल्याकडे इतक्या उशिरा हा कोर्स सुरू झाला आहे आणि त्याच्यानंतर अनेक बॅचेस आता नक्कीच आलिया व्हर्जनमध्ये त्याच्या झाल्या असतील. पण लोकांनी पॅशनेट होऊन याने भारून जाऊन हे काम करण्यासाठी थोडंसं साईन लँग्वेजला सरकारने सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे. शाळांमध्ये अनिवार्य केली पाहिजे साईन लँग्वेज, की डेफ स्कूलमध्ये साईन लँग्वेजमधून शिकवलं गेलं पाहिजे. इंग्रजी गणितासारखे जे कठीण विषय असतात की ज्या संकल्पना समजून घेण्यासाठी कठीण पडतात, तिथे साईन लँग्वेजचं हे झालं पाहिजे. किंवा BEd मुलं करतात, त्यांना साईन लँग्वेज हा विषय त्यांच्या अभ्यासामध्ये प्रॅक्टिकल सकट आला पाहिजे. साईन लँग्वेजची हिस्ट्री मला 50 पानं माहिती आहे, पण 4 सायन्ससुद्धा डोमिनेट करताय, तर त्याला त्याचा काही उपयोग नाही आहे. कारण साईन लँग्वेज ही भाषा ही कुठलीही वापरली तर त्याचा उपयोग होतो आणि त्या भाषेचा विकास बरं. साईन लँग्वेजला सुद्धा एक्सपोजर पुरेसं मिळालं पाहिजे तर हे होऊ शकेल. आणि त्याला योग्य ते मानधन देण्याची काहीतरी प्रक्रिया सरकारने सुरू केली पाहिजे. कारण की जर नवीन मुलं एक बाबा माझ्या चरितार्थ चालवण्यासाठी म्हणून मी जर साईन लँग्वेज इंटरप्रिटर होणार असेल तर त्यातनं मला काहीतरी प्राप्ती ही व्हायलाच पाहिजे. माझा जाण्या येण्याचा खर्च कधी निघाला पाहिजे. आता कोर्टात, पोलीस स्टेशन सगळीकडे साईन लँग्वेज इंटरप्रिटरला हक्काने बोलवतात. कोर्टाचं तर समन्सच असतं, तुला माहिती, त्याच्यावर लिहिलेलं असतं की हे तुम्ही नाही फॉलो केलं आणि आला नाही तर तुम्हाला हे केलं जाईल, त्याच्यासाठी तुम्हाला जबाबदार धरून दंड दिला जाईल. म्हणजे ते पण असतं. परंतु ज्या वेळेला तुम्ही प्रोफेशनल म्हणून एखाद्या साईन लँग्वेज इंटरप्रिटरला कोर्टात बोलवता, पोलीस स्टेशनला बोलवता, तर संबंधित संस्था ज्या आहेत त्यांनी ह्या माणसांची दखल घेतली पाहिजे. नाहीतर म्हणजे मला वाटतंय म्हणून मी साईन लँग्वेज शिकते, डेफ माणसाला वाटतंय ही साईन लँग्वेज इंटरप्रिटर आहे म्हणजे ही माझ्याच सखी, हिने माझ्यासाठी इंटरप्रिटेशन केलंच पाहिजे. हा जो एक केलंच पाहिजे हा माझ्या प्रोफेशनल एथिक्सचा भाग झाला. पण तरीसुद्धा एथिक्स पाळताना सुद्धा मला व्यवहार पाळायचाच आहे ना. मला तुझ्यापर्यंत यायचं आहे, मी रिक्षाने आले का बसने आले का काय करून आले, ह्याचा काहीतरी एक बाबा हे घेऊन मागोवा घेऊन योग्य माणसाला योग्य ते मानधन आत्ताच्या काळाप्रमाणे, बरोबर, कुठल्या तरी बाबा आझमच्या काळाप्रमाणे मी 50 रुपये देतो आणि 100 रुपये तास देतो तर नवीन माणसं या क्षेत्रात इतपत येतील, म्हणजे टिकून राहतील, मला जराशी शंका वाटते. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे इंटरप्रिटर्सना संबंधित क्षेत्रातल्या
मोठ्या जबाबदार व्यक्तींनी सतत बोलावलं पाहिजे. कारण का मी साईन लँग्वेज वापरलीच नाही तर मी ती तितक्या प्रभावशालीपणाने पुढे वापरू शकणार नाही. ही फेडअप होईल. बरोबर. अनेक सायन्स मला पटकन आठवते की नाही मला माहिती नाही. माझा स्पीड थोडा कमी पडू शकतो कारण ती बोलत असताना माझ्या मनात जे काय मी शिकवते, कधी सुद्धा मला जो विषय शिकवायचा आहे तर मी पटापट सायन्स बोलण्यासारखी ओघवती माझी साईन राहण्यासाठी. मला ह्या सगळ्या समाजातल्या मोठ्या माणसांच्याकडून अपेक्षा आहे, मी त्यांना विनंती करी, बोलवा, आम्हाला काम द्या, बरे पैसे देऊ नका. कारण मग त्यावेळेला पैसा हा महत्वाचा नाही. माझं जे कौशल्य आहे साईन लँग्वेज वापराचं ते माझं अबाधित राहिलं पाहिजे ना. दाढी तुम्ही वापरली नाही तर ती दंजून जाते. असं आहे ते. त्यामुळे आणि साईन लँग्वेज ही कष्टसाध्य भाषा आहे. सगळ्याच भाषा कष्टसाध्य आहे, मी असं अजिबात म्हणत नाही, पण ही लिखित स्वरूपात फार कमी वेळास. आणि मी जे आतापर्यंत बघितलं ते लिहून ठेवलेलं साईन लँग्वेजच्या खुणा बघून वापर करणं जरा मला अनैसर्गिक वाटतं. आपण त्या लक्षात ठेवूनच रोजच्या व्यवहारात वापरूनच त्या वापरल्या पाहिजेत. मग नवीन साईन्स आपल्याला मिळतात. समोरची डेप माणसं काहीतरी वेगळी साईन करतात, ती म्हणतात की तुझी साईन थोडी वेगळी आहे. आपण म्हणतो ना, म्हणजे पोळीला कोळी म्हणतो, कोळीला चपाती पण म्हणतो. ज्यांना पोळी ऐकायची सवय असते त्यांना चपाती बोललं की खटकतं. ज्यांना चपाती माहिती आहे त्यांना पोळी म्हटलं की वाटतं पुरणपोळी गेली काय. म्हणजे असा एक थोडासा छोटासा गैरसमज आपल्यात सुद्धा होतो. त्यामुळे साईन लँग्वेज वापरणाऱ्यांना सुद्धा होतं, तुम्ही असं केलं, आम्ही असं नाही करत, आम्ही असं करतो, ओके चालेल, ऍक्सेप्टेड असं म्हणून तुम्हाला तुमची व्होकॅब्युलरी वाढवा. भाषा चांगली समृद्ध केव्हा होते, शब्दसंग्रह तुमचा भरपूरच होते. बरोबर. त्यामुळे बोलवलं पाहिजे, शाळांनी बोलवलं पाहिजे, शाळांनी चांगले व्याख्यानं मुलांसाठी ठेवली पाहिजेत, मोठ्या माणसांची. उगाच काहीतरी कुठलं तरी माणसाने नाही, चांगली प्रतिथयश माणसं जी तुम्ही आम्ही ऐकतो त्यांनाही बोलवून इंटरप्रिटरच्या माध्यमातून मुलांना चांगली व्याख्यानं, चांगले विचार, डूज अँड डोंट्स, प्रोव्हर्ब्स, ह्या सगळ्या गोष्टींचा भरणा साईन लँग्वेजचा वापर करून तुम्ही केला पाहिजे. आणि इंटरप्रिटर्स आहेत आणि होती, जर असं काम मिळायला लागलं तर इंटरप्रिटर्स होते आणि त्या मुलांची आयुष्य एनरिच होती. सगळ्या बाजूंनी समृद्धता येणं हे व्यक्तिमत्वाचं, चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण. किती दिवस आपण मुलांना कावळ्यानी चोचीने दगड टाकला आणि घागर भरली. 5वीतल्या मुलालाही तीच गोष्ट, 12वीतल्या मुलालाही तीच गोष्ट. कविता झाल्या तरी त्याच कविता. मुलं मोठी होतात शरीराने, मनाने, त्यांच्या मनाच्या वाढीला योग्य असणाऱ्या, ती वाढ फुलवणाऱ्या कविता, गोष्टी, गाणी हे मुलांच्या समोर आलं पाहिजे. कधी त्या प्रेमकविता असते, कधी आणखीन असते, तर त्या लिहायला आपण कचरता कामा नये. तर मग डेफ मुलांना सुद्धा हे शिकवलं पाहिजे की तुम्ही इंटरप्रिटरचा वापर कसा कराल, ही फार महत्वाची गोष्ट आहे. सर्वसाधारणपणे बऱ्याचदा डेफ माणसांना असं वाटतं इंटरप्रिटर आहे मग त्याचं कामच आहे ते, मी ते ऐकेन की नाही माहिती. आम्ही इथे म्हणजे लोकांच्या भाषेत खुणा करतो आणि तू आणि मी देख होत तर तुझ्या माझ्या वेगळ्या रायकरीच ऐकलो. मग समोर चाललेलं आहे ते कोण बघणार. तर ऐकायला येतं तो माणूस ऐकतो, मला ऐकायला येत नाही त्याच्यासाठी हे चाललंय. तर ह्यातलं गांभीर्य थोडंसं कुठेतरी आता डेफ माणसांना त्याचं काउन्सिलिंग केलं पाहिजे की स्वतःच्या वैयक्तिक विकासासाठी, शैक्षणिक विकासासाठी, मानसिक विकासासाठी तुम्ही इंटरप्रिटरचा वापर जरूर करा. त्याच्याकडे लक्ष द्या. त्याचं नीट बघितलं, ऐकलं तर अभ्यासात पण तुम्हाला मदत होणार आहे आणि तुम्हाला इतर सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये मदत होणार आहे. त्यामुळे अशा सगळ्या बाजूने आपण डोंगर जसा करतो वालूचा, सगळ्या बाजू मुलांसाठी हे प्रयत्न, पण आपण सगळ्या बाजू कुठल्याही अपंगत्वावर मात करण्यासाठीचे हे प्रयत्न. अपंगत्व कुठलंच दिव्य नसतं. आपण म्हणतो त्यांना दिव्यांग म्हणा, पण मला असं स्वतःला वैयक्तिकपणे वाटतं कुठलंही अपंगत्व असणं ही काही दिव्य गोष्ट नाही. मी आंधळी असेल किंवा माझे पाय नसतील तर नाही ग तू दिव्यच आहेस असं म्हणण्यात काही अर्थ नाही. पण त्यात पाय नसण्यावर, डोळे नसण्यावर, ऐकायला बोलायला एक नसण्याची कमतरता बाजूला सारून मी कुठेतरी काहीतरी करून दाखवते, पुढे जाते, सगळ्यांच्या बरोबर सगळ्यांच्या सारख्या स्टँडर्डनी येते, तेव्हा ती गोष्ट दिव्य असते. खरं सांगायचं ना तर एक एज्युकेटर म्हणून, इंटरप्रिटर म्हणून खूप काम तुझ्यासारखे अनेक जण करत आहेत.
पण शेवटी हे एक कुठेतरी लिमिटेशन्स आहे या गोष्टीला. कारण शिक्षणात एक जास्तीत जास्त पुढे लिमिटेशन आहेच, मर्यादा. मग या मुलांच्या करिअरच्या दृष्टीने त्यांना काय ऑप्शन्स उत्तम असतात किंवा त्यासाठी काय काम केलं जातं किंवा काय करिअर ऑप्शन्स आहेत त्यांच्यासाठी? या मुलांचं करिअर ॲज सच निर्माण होणं अशक्य नाहीये, पण अवघड मात्र नक्कीच आहे. कारण की त्यांनी ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण पूर्ण करणं किंवा 12वी शिक्षण पूर्ण करणं आणि मग त्यांना जे काही रिझर्वेशन आहे त्या 3-3.5%, आता काहीतरी थोडंसं वाढवलं आहे असं मी ऐकते, पण त्या 3% कोट्यामधून या देव मुलांच्या वाट्याला काय 3% किती येणार? कारण इतके अपंगत्वाचे प्रकार आले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठेही नोकरी आली की बोलाचालीची गरज असते. मग त्याच्यामध्ये सुद्धा अनेक मुलं कशी आहेत, मुलं मुली व्यक्ती अशा आहेत की ज्या कुठेतरी नोकरी मिळवतात, बऱ्याचदा मॉलमध्ये काम करतात किंवा बँकेच्या बॅक ऑफिसला काम करतात. मी जे सुरुवातीला आपलं बोलणं सुरू झालं तेव्हा निहारचा उल्लेख केला होता. त्याची बायको सुद्धा एक कर्णबधीर व्यक्तीच आहे, अगदी साजरी गुजरी आहे की, आणि स्मार्ट आहे. तिच्याकडे बघून वाटणार नाही का हॉस्पिटलमध्ये ती चांगल्या ह्याच्यावर काम करते. म्हणजे नोकरी जर मिळाली तर ते करू शकतात, पण नोकरी मिळण्यासाठीचा जो प्रवास आहे तो त्यांच्यासाठी थोडासा कठीण जातो. कारण सॉफ्ट स्किल्स जी आपण म्हणतो नोकरी मिळण्यासाठी आवश्यक, शिष्टाचार, हे ते, ह्याच्यामध्ये थोडीशी ही मुलं कमी पडतात. कारण की त्यांना भाषा अवगत नसते आणि संवादामध्ये कमी पडतात. त्यामुळे एखाद्या अंध व्यक्तीला बँकेमध्ये काम मिळू शकतं कारण की त्याला बोलता येतं, तेही पण ऑपरेटर म्हणून काम तो करू शकतो. पण हा कर्णबधीर व्यक्ती शारीरिकदृष्ट्या सक्षम असला तरी सुद्धा अशा प्रकारची कामं करू शकत नाही. पण तरी सुद्धा माझा एक विद्यार्थी जो मी संस्कारकाम शाळेमध्ये शिकवत होते तो आधी सफाई कामगार म्हणून लागला BMC मध्ये आणि आता 4th श्रेणी क्लार्क म्हणून, आणि त्याच्याही वरची आता त्याची प्रगती झालेली आहे, त्याला प्रमोशन मिळालेलं आहे. आता ह्या गोष्टी थोड्याशा मर्यादित आहे, पण एक आशेला वाव आहे. जर त्यांच्याकडून चांगलं काम करून घेतलं तर चांगलं 12वी त्यांना चांगलं शिकवलं, लिखाण वाचनाचे बेसिक पायाभूत गोष्टी त्यांना आल्या, छोटे छोटे फॉर्म भरणं, स्वतःची माहिती भरणं वगैरे सुद्धा बऱ्याचदा कर्णबधीर मुलांना येत नाही. त्याचं हे जे आहे त्याचं कारण की त्यांना मिळालेल्या शिक्षणामध्ये असलेली कमतरता आहे, त्याच्यामध्ये आपण पडणार नाही. पण तरी सुद्धा स्वतःचे व्यवसाय ही मुलं करू शकतात. अनेक व्यक्ती स्वयंपाक करतात. चिंचवडला माझी एक मैत्रीण आहे, तिची बरी तिथे चिंचवडमध्ये डबे करून देते, किंवा या मुली काहीतरी हस्तकौशल्याची तोरणं म्हणा, मी स्वतः या मुलांच्याकडून तसं करून घेतलेलं आहे. दिवाळीसाठी तोरणं वगैरे करून देऊन त्यांना माझ्या घरी बोलवून शिकवून उत्तम प्रतीची तोरणं करून 250 तोरणं आम्ही विकलेली आणि त्याचे आलेले पैसे मुलांना दिलेले आहे. फक्त याच्यामध्ये असं असतं की मुलांनी पण थोडासा इंटरेस्ट, मी तुम्हाला म्हटलं ना, ह्या मुलांचं काउन्सिलिंग करण्याची खूप गरज आहे. त्यांना थोडंसं समजावून सांगायला पाहिजे की ह्या मुलं बिचारी काय करतात, मुलं बघतात छान लॅपटॉप वगैरे घेऊन तो ऑफिसला जातेस, संध्याकाळी येतेस, त्याचा मोह त्यांना पडतो आणि तो साहजिक आहे. पण त्यांना तसं बँकेत काम करायचं असतं. आता तसं बँकेत काम करण्यासाठीची क्वालिफिकेशन्स वेगळी असतात, ती ह्यांच्याकडे नसतात. मनात एक असतं, त्यामुळे इतर कुठलंही काम त्यांना जर दिलं तर ती पटकन स्वीकारत नाही, की त्यांची मानसिकता आहे. नाहीतर ही मुलं आता अशी स्वतःचे काहीतरी छोटेफार उद्योग करती, स्वयंपाक करती, किंवा आता किती प्रकारचे बायका बऱ्याचशा बाहेरूनच गोष्टी मागवतात. इडलीचं पीठ, डोशाचं पीठ, सर्व प्रकारचे मसाले, असं जर त्यांनी केलं तर त्यांना 12 महिन्याचं गिऱ्हाईक मिळेल. कारण आपण सुद्धा अशा गोष्टी अनेकदा एकाच दुकानातनं वर्षानुवर्ष घेतो. किंवा त्या मुलांनी एक ध्रुव लाकरा म्हणून होते, आहेत अजूनही ते कुरिअर सर्व्हिससाठी मुलांना ट्रेन करत होते. अच्छा. त्याच्या कुरिअर सर्व्हिसमध्ये सगळी कर्णबधीर मुलं होती. आपण असं ऐकतो काही हॉटेलांमध्ये आता मुलांना
काम मिळतं किंवा पेट्रोल पंपवर काम मिळतं. त्यांनी जर म्हणजे अशी तयारी दाखवली ना कुठलंही काम करण्याची तर काम मिळू शकतं. पण अगदी असं हसत हसत नाही, थोडं कठीण आहे त्यांच्यासाठी काम करणं. ॲक्च्युली काउन्सिलिंग करणं जरुरीचं आहे सर, कारण आपल्या डोक्यामध्ये ना नोकरी करणं हा एक सेफर साईड म्हणा किंवा प्रेस्टिजियस आहे असे एक समज असतात. पण खरं बघायला गेलं तर व्यवसाय जर ही मुलं करू शकत असतील तर ते आर्थिकदृष्ट्या जास्त सबळ होऊ शकतात. की आता महिलांचे जसे बचत गट असतात तसे ह्या मुलांच्यासाठी जर असे गट बनवले आणि त्यांनी जर अशा गोष्टी केल्या तर बाबा कोरडे पदार्थ मसाले म्हणा, मी मगाशी म्हणतात तसं काही पिठं केली, इडलीचं पीठ केलं, चटण्या केल्या, त्याच्यात त्यांच्या आयांना पण काहीतरी काम मिळेल. पॉलबिडिंगचं काम खूप छान प्रकारे मुलं मुलींना जर चांगलं शिकवलं, खऱ्या अर्थाने चांगली मेहंदी काढू शकतात की मुलं, तर त्यांना हे सगळे माझ्या मनातले विचार आहेत. तर त्यांना प्रोफेशनल ट्रेनिंग दिलं मेहंदी काढण्याचं आणि आपण असं ठरवलं की आपल्या घरातल्या कार्यामध्ये आपण ह्याच मुलांना बोलावलं तर काहीच हरकत नाही आहे. समाजाने सुद्धा थोडंसं ठरवून तुम्हाला काही मिठाई हवेच दे तर मी चितळे यांच्याचकडनं देते किंवा मी फलाण्या दुकानातनंच देते किंवा ह्याच दुकानातले कपडे घालते, तसं थोडंसं आपणही आग्रह धरला जर ही मुलं ते काम करत असतील तर की बाबा मी हे करीन तर ह्याही मुलांना काम मिळेल, हळूहळू समाजाला त्याची सवय होईल. पण ह्या सगळ्या गोष्टी सुरू करायला लागतात. मुलांनी त्यांच्या पालकांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट द्यायला हवं. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. सहजपणे त्या मुलांचं छानपैकी हे होऊ शकतं. कपडे शिवायला शिकू शकता की मुलं उत्तम. त्याच्यासाठी काय तुला बोलायचं नाही आहे, गोष्टी सांगायच्या नाही, काही नाही. उत्तम तुझ्याकडे टेलरिंगचं स्किल असेल तर तू ड्रेस शिव, ब्लाऊज शिव, तुला काही मरण नाही. स्किल बेस्ड जॉब करू शकतो. पण आता हे बघायला गेलं तर हे सध्या कम्प्युटर युग आहे, IT क्षेत्र खूप विस्तारित झालेलं आहे. तर या क्षेत्रामध्ये आपण मुलांना आता ही ट्रेनिंग देऊ शकतो का किंवा अशी काही दिली जातात? मुलांना ट्रेनिंग दिलं जातं, पण मी पुन्हा एकदा हैराणीचा मुद्दा हा आलेला की खऱ्या अर्थाने त्यांचं शिक्षण ते व्हायला पाहिजे. त्यांना तर शाळेच्या पातळीवर 10वी असताना MSCITचं एक कोर्स करवलं जातं. पण आता ते MSCITच्या कोर्समध्ये खरोखर ती कितपत खऱ्या अर्थाने मला काय म्हणायचं माहिती आहे, काही मुलं अपंग आहेत म्हणून त्यांना खोटा टेकू देणं बंद केलं पाहिजे. त्यांना जर खरोखर दिव्यत्वापर्यंत पोचवायचं असेल ना तर कधी थोडंसं त्यांच्याशी थोडं गरज पडली तर थोडं कडक वागू, त्याच्याकडून सगळ्याला क्वालिटी काम करून देऊ, त्यांना त्याचं महत्त्व समजावून सांगू. म्हणजे मग ती जगाच्या ह्याच्यामध्ये गेली की कुठेही खाली मान त्यांना घालावी लागणार ती. आता सुद्धा जॉब फेअर्समध्ये मी जाते तेव्हा सगळ्या अपंगत्व एकीकडे आणि डेफनेस एकीकडे, कारण या मुलांना बेसिक स्किल्स माहिती नाही, छोटे छोटे फॉर्म भरता येत नाही. आणि वस्तुस्थिती आहे, मी सांगते म्हणून हे घडत नाही, जे घडतंय ते बघून मी सांग. तर असं जर शाळा पातळीवरच करणार 4च गोष्टी शिकवल्या पण त्या खऱ्या येतील अशा त्यांना आल्या पाहिजे. केवळ माझ्याकडे MSCITचं सर्टिफिकेट आहे आणि त्याच्यावर 90% मार्क आहेत, पण त्यांना काही छोटीशी मेल करायला सांगितलं तर येत नाही. तर असं झालं तर तू किती चांगली असलीस, तू म्हणशील 2 मुलांना पाठव पण त्यांना काहीही आलं नाही तर तू त्यांना परत पाठ. असं नको आहे. अपंगत्वावर मात करण्यासाठी आपण त्यांना जास्त अपंग नाही बनवायचे. गरज पडेल की जे थोडंसं हे करून त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्याची बळ त्याच्या ह्याच्यामध्ये आणलं पाहिजे. स्किल बेस्ड जॉबवरती भर दिलं आणि ते स्किल खरोखरच स्किल असलं पाहिजे. कशी कोणीतरी मेहंदी काढली तर तू बोलवशील का सांग, असं नाही, खरोखर सुंदर मेहंदी काढायला शिकवा मग आम्ही त्यांना, असं एक मत आहे. ह्या मुलांसाठी तू इतकं सगळं काम तर तू करतेस, त्याचबरोबरीने या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काही तू इतर ॲक्टिव्हिटीजही खूप जास्त करत असतेस. तर त्या ॲक्टिव्हिटीबद्दल तर नक्कीच मला ऐकायला आवडेल. मी स्वतः एक ट्रेकर आहे. म्हणजे ज्या वर्षी मी माझी साईन लँग्वेज शिकायला सुरुवात केली, योगायोगाने त्याच वर्षी मी माझा पहिला ट्रेक केला आयुष्यातला, वयाच्या 44-45व्या वर्षी.
कारण मी साईन लँग्वेज खूप उशिरा शिकले, 45व्या वर्षी शिकले. आणि तेव्हाच मी माझा पहिला ट्रेक केला. आणि तो ट्रेक केल्यानंतर मला तो इतका आवडला की मी ठरवलं माझ्या मुलांनी सुद्धा ट्रेकिंग केलंच पाहिजे. माझी मुलं जेव्हा असं मी म्हणते त्यावेळेला माझे डेफ मुले की त्यांना ही गोष्ट सहज करता येईल, कारण त्याच्यासाठी बोलायचं नाही आहे, काही नाही आहे, आणि फिजिकली दे आर फिट. मग मी असं ठरवलं. आणि मी जसं तुला म्हटलं की मी एखाद्या गोष्टीने अत्यंत पछाडून जाऊन दुसऱ्या माणसाला त्याचा अत्यंत त्रास होईपर्यंत मी ते काम करते. इतकं माझ्या डोक्यात एखादं काम दिलं की मला ती सवय. मग मी कळसुबाईचा ट्रेक माझा करून आल्यानंतर 15 दिवसात मी इर्शागडचा पहिला ट्रेक डेक मुलांच्यासाठी केला. आणि त्याच्यासाठी मी बाहेरनं पैसे मिळवले. माझ्या दिरांनी मला त्यावेळेला मदत केली. मी त्यांना म्हटलं की असं असं मला करायचं आहे, पण पैसे कुठे आहेत? त्या मुलांच्याकडे का काही पैसे मी मागणार नाही. त्यावेळेला त्यांनी मला ती मदत केली. ती आज तागायत मी मुलांच्यासाठी ट्रेक्स करते, हिमालयात नेते त्यांना, आणि महाराष्ट्रात पण त्यांना ट्रेकिंग करवते. त्यांच्यासाठी ॲडव्हेंचर कॅम्प्स देते. आमचा ट्रेकिंगचा ग्रुप आहे. ट्रेकिंग मी करवते म्हणजे मी ट्रेकचं लीडर नाही. मी ट्रेक ग्रुप बरोबर मुलांना नेते. आणि इथे मी एकदा लीडरचं काम करते आणि मुलांची एक सर्वसाधारण काळजी घेण्याची जबाबदारी माझी असते. मग महाराष्ट्रातले अनेक किल्ले ॲडव्हेंचर कॅम्प्स मुलांनी केले. मनालीला त्यांच्यासाठी ॲडव्हेंचर कॅम्प केला. सारपास सारखे ट्रेक मुलांनी केलेत माझ्या मागते. आणि त्याच्यासाठी मला सर्व माझ्या मित्रांनी मैत्रिणींनी अगदी सढळ हाताने मदत केलेली आहे, कारण माझी काही कुठली संस्था नाही आणि मी एक साधी शिक्षक आहे. घरातनं बाहेर पडते ती मी बहुधा स्वयंपाकघरातनंच बाहेर पडते आणि घरात शिरताना सुद्धा पदर बांधत आता स्वयंपाकघरातच जाते. इतकं माझं सगळं बॅकग्राऊंड साधं आहे, पण तरीसुद्धा हे काम करावं असं मला वाटल्यावर मी ज्यांना म्हणून सांगितलं त्यांनी कोणी मला नाही म्हटलं. आणि 1.5 लाख रुपये दरवर्षी मी डोनेशन जमवून मुलांना हिमालयामध्ये हमता पास, चंद्रताल, सारपास आणि असेच वेगवेगळ्या ट्रेक्सना मुलांना मी नेले. ही ट्रेकिंग करणं एक तरुण वयामध्ये तर सगळ्यांना त्याची आवडही असते, पण ह्या मुलांसाठी ट्रेक करणं हे इतर मुलांच्या ट्रेकपेक्षा खूप वेगळं आहे. कारण त्याच्यामधले डिफिकल्टी म्हणजे मुळात ही मुलं साईन लँग्वेज बोलत असल्यामुळे जोपर्यंत आपण त्यांच्याकडे बघून काहीतरी करत नाही तोपर्यंत त्यांना त्या इन्स्ट्रक्शन समजत हे करणं एक वेगळं चॅलेंज आहे. ह्याच्यात काही असा अनुभव आलाय का ते ह्या चॅलेंजच्या? असा अनुभव म्हणजे आम्ही ट्रेकला सुरुवात करण्यापूर्वी रोज सकाळी एक ब्रीफिंग एक पद्धत असते प्रत्येक ट्रेकिंग ग्रुपची. काय करायचंय काय नाही, कसं करायचं नाही आहे, काय करायचंय. या सरांच्याकडे त्यांच्याकडे त्यांच्या पुढे जायचं नाहीये. त्यांनी काही हात वगैरे केला तर आधी पहिलं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. ते आपल्याला काहीतरी सांगणार आहे. किंवा शेवटी सुद्धा बाबा एक ठराविक माणूस असेल तर त्याच्या आधी आपण मागे रेंगाळायचं नाही. किंवा चालताना कुठल्या बाजूने चाला, डोंगराच्या बाजूने चाला, मध्ये हे येतात, खेचरं येतात, घोडे येतात, त्यावेळेला तुम्ही काय करा, हे सगळं सारखं रोज 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 त्यांना हे करून आणि त्यांना सांगून त्यांच्यावर तसं लक्ष ठेवणारा ट्रेकिंग जो मला मिळाला त्याची मदत मिळाली. ते व्हॉलेंटियर्स सगळे मिळाले आणि मुख्य म्हणजे सगळ्यांनी मला आर्थिक मदत केली. त्या मुलांना मी नेऊ शकेन, त्यांना पूर्ण फुकट नेलं नाही. समजा 10,000 रुपये ट्रेकची किंमत असेल तर किमान 7,000 रुपये 5,000 रुपये त्यांना डिस्काउंट देऊन 5,000 रुपये तरी त्यांनी द्यावे की असा प्रयत्न करून हे ट्रेकिंग करवलं मुलांना त्यांनी. आणि मुलं अत्यंत चांगला ट्रेक करतात. ही मुलं अत्यंत मदत करणारी असतात. म्हणजे मी असं म्हणत नाही आपली मुलं पण करतील. आता आपली मुलं म्हणजे आपली आईच्या वेळेला दौऱ्याला येणारी मुलं सर्वसाधारणपणे त्यांच्या ग्रुपमध्ये असतात, त्यांच्याच ह्याच्यात मग्न असतात. पटकन ती पण कारण ग्रुप सोडायचा नाही, आपला ग्रुपिझमचा एक खेळ आहे ना. पण ही मुलं मात्र सगळ्यांची संबंध ठेवायला मी तुला खरं सांगते अत्यंत आसुसलेही असतात. कुठल्या माणसाची माझी नजरानजर बोलते आणि मी हॅलो म्हणतोय, काय छान आहे ना वगैरे असं म्हणतोय, मग त्याची अपेक्षा असते तू तो संवाद पुढे ने, काहीतरी मला विचार, काहीतरी साधं सोपंच बोल पण बोल. त्यामुळे मग तुला वाटतं की पाणी प्यायचे म्हणालेस तुझ्या सॅकमधून तुला बाटली काढून देते किंवा तुझी सॅक मी धरू का विचारते.
अशी प्रेमळ असतात, संवादाला हपापलेली असतात आणि ओव्हरऑल छान वागतात ट्रीटमेंट. मला कधीही त्यांनी कुठल्याही प्रकारचा काल दिला नाही. आणि मला असं वाटतं की निसर्गाने त्यांना एवढी कमतरता निर्माण केली ऐका तर निसर्गातच नेऊन त्यांना काहीतरी निसर्गापासून आनंद मिळत हा माझा भावनिक विचार आहे. त्याच्या पाठीमागे कुठलाही तर्क किंवा असं काही नाही आहे. पण मला असं वाटलं की आणि मी एक स्वतःला सच्चा इंटरप्रिटर, मला जे आवडेल ते मी मुलांच्यापर्यंत पोहोचवते. मग मी सुधा मूर्तींचं पुस्तक वाचलं तरी त्यांना दुसऱ्या दिवशी त्याची गोष्ट सांगते. मी चांगला सिनेमा, काही चांगलं गाणं ऐकलं तरी मी म्हणते की हे गाणं मी ऐकलं आणि या गाण्यात असं असं सांगितलं. इतकं मी ते इंटरप्रिटर असणं म्हणजे काय हे जे मला माझ्या शिक्षकांनी शिकवलं ते मी इतकं मनावर घेतलं की मी ते अतोनात कडे लोटाच्या पॉईंटपर्यंत जाऊन प्रामाणिकपणे करते. फक्त तू गाण्याचा विषय काढलास, पण संगीत ही एक ऐकण्याचीच गोष्ट आहे. तर ती आपण कसं ही तर त्यांच्यापर्यंत पोचवू शकत नाही. खत गोष्ट आहे आपल्या दृष्टीने. म्हणजे मी जेव्हा माझ्या शाळेतल्या मुलांना नाच करताना बघते म्हणजे तेव्हा मी रडतच, कारण त्यांना ऐकायला येत नाही. पण जर तू त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितलास तर त्या बीट्सवर म्हणजे जे ध्वनी लहरी निर्माण होतात, ज्याला आपण स्पंदन म्हणतो, त्या व्हायब्रेशनवर ती मुलं तो ताल पकडून व्यवस्थित नाचतात आणि त्या नाचाचा ती पुरेपूर आनंद घेतात. पण त्यांना काय ऐकायला येत नाही हे मला माहिती असल्यामुळे मला असं वाटतं की हे खूप दुःखद आहे. आणि खऱ्या लिटरेचरचा, साहित्याचा, खऱ्या संगीताचा आस्वाद ती मुलं घेऊ शकतात. म्हणून मला नेहमी असं वाटतं की या मुलांना न्याय मिळायला पाहिजे. त्यांच्यासाठी काहीतरी सरकारने ठिकठिकाणी चांगले इंटरप्रिटर्स ठेवले पाहिजे. तर लोकंसुद्धा इंटरप्रिटर्स कोटी. इंटरप्रिटर होण्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशनची गरज नाही आहे. तुम्ही 12वी पास असला की तुम्ही इंटरप्रिटरचा कोर्स करू शकता. ठिकठिकाणी तर परदेशातल्या इतक्या गोष्टी आपण बघतो आणि तसंच्या तसं करतो. ही गोष्ट आपण का करत नाही मला आश्चर्य. परदेशात ठाई इंटरप्रिटर्स, फोन बूथवर पण इंटरप्रिटर्स आहे. त्यामुळे तिथलं आयुष्य, तिथल्या अपंगांचं आयुष्य जरा सोपं आहे. असो, आपल्याकडे ना बऱ्याच गोष्टींचे अवेअरनेसच मुळामध्ये नाही आणि त्याच्यामध्ये आपण अवेअर करून घेण्यासाठी सुद्धा इंटरेस्ट कमी राखला जात. त्याच्यासाठीच मला वाटतं अशा प्रकारचे आपले पॉडकास्ट किंवा ह्या गप्पा ज्या वेळेला जास्तीत जास्त बोलतात किंवा बोलतो आपण हा विषय लोकांपर्यंत स्वतःहून पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला या पॉडकास्टचं काहीतरी एक यश मला असं वाटतं की हे आपण एक काहीतरी चांगली गोष्टी करतो की नक्कीच ही गोष्ट चांगली करतेस आणि मी व्यक्तिशः तुला अत्यंत धन्यवाद देते. कारण की हा विषय जो आहे कर्णबधिर मूल अपंगत्वाबद्दलचा हा मला नाही वाटत जसं काय म्हणतात ना त्याला की सरकारी माध्यमांच्यावर काही जर वेबिनार्स झाले तर फक्त त्या क्षेत्रातली माणसं मिळूनच या विषयावर बोलतात. पण सर्वसाधारण माणसापर्यंत हा विषय नेणं, त्यातल्या अडचणी त्या लोकांना समजतील असं किंवा काही चांगल्या गोष्टी सुद्धा. तर मला तरी 15 वर्षामध्ये मी पहिल्यांदा बघते की पॉडकास्टसारख्या याच्यावर हा विषय आणला. आणि तू मलाही न बोलव तर दुसऱ्या कोणाला बोलवून जरी हा विषय नेला असतास तरी मी तुझी तितकीच होऊन राहिले. कारण की लोकांच्यापर्यंत हे जाणं गरजेचं. निदान माहिती होऊन बरोबर प्रत्येक वेळेला काय हात पसरून मागायचं नाही, पण माहिती तरी करून द्या. अवेअरनेस हा असला पाहिजे या गोष्टी. मला आता जाताना आपला एक शेवटचा प्रश्न म्हणा की तुला आता की इतकी वर्ष हे काम करतेस आणि अगदी पोटतिडकीने तू हे काम करतेस तर आपल्याला अवेअरनेस कमी आहे हे तर जाणवतच आहे, समजतंच आहे. पण तरीसुद्धा समाजाला किंवा जनतेला, व्ह्युअर्सना आपल्या तू काय संदेश देशील किंवा काय सांगशील? मी असं सांगेन की साईन लँग्वेज शिका. आता मी साईन लँग्वेज शिकले म्हणून नाही, पण साईन लँग्वेज जर चांगली आली तुम्हाला तर ह्या मुलांच्या अभ्यासात तुम्हाला थोडी मदत करता येईल. तुमच्या शेजारी कुणी असेल, सोसायटीत कुणी असेल आणि जर तुम्हाला चांगली साईन लँग्वेज येत असेल
तर तुम्ही त्याला अभ्यासात मदत करू शकता. एखाद्या माणसावर प्रेम करण्यासाठी किंवा मी काहीतरी करतोय म्हणून आईस्क्रीम खायला नेणं किंवा एस.एल. बर्डला नेणं याची गरज आहे असं मला वाटत नाही. पोवेदाणे खाऊन सुद्धा तुम्ही छान तुटतुटीत स्वतःचं आयुष्य पुढे नेऊ शकता. पण तुमचं अडतं कुठे? चांगला अभ्यास नसेल तर, चांगली नोकरी नसेल तर. त्यामुळे तो अभ्यास चांगला व्हावा ह्याच्यासाठी त्यांना मदत आत्ता करण्याची गरज आहे. शाळेत शिकवलेल्या अभ्यासाला सपोर्ट म्हणून घरी कोणी असेल किंवा शेजारची ताई कोणी असेल की आपण थोडासा गणिताचा अभ्यास करूया, या मुलांसाठी सहजासहजी क्लासेस उपलब्ध दिसतात. म्हणून मी त्यांच्यासाठी क्लासेस सुरू केले आणि मी 15 वर्ष 12 वर्ष त्यांच्यासाठी 8वी ते 10वी क्लासेस घेतले मुलांचे इंग्रजी आणि गणित या विषयाचे. त्यामुळे त्या मुलांना चांगला अभ्यास शिकवणाऱ्या माणसांची गरज आहे. बाकी मजा ती तशी करतात असं काही नाहीये. समोसा खातात, वडापाव खातात, आई वडिलांच्या बरोबर कुठे कुठे जातात, आईस्क्रीम पार्टी करतात. त्यामुळे आपल्याला काय वाटतं, मजा करायला गेलं म्हणजे आम्ही त्यांच्याबरोबर चित्र काढली, आम्ही त्यांना एस.एल. वर्ल्डला नेलं तर म्हणजे हे पण करावं बरोबर. पण मी एक आपली पछाडलेली व्यक्ती आहे म्हणून असं सांगते की जर करायचं असेल तर थोडंसं ह्या मुद्द्याकडे लक्ष द्या आणि खरा अभ्यास त्यांना करायला मदत. आणि ही जाणीव ठेवा की आपली मुलं सुद्धा त्यांच्याच सारख्या पुस्तकांवरून अभ्यास करतात. म्हणजे त्या मुलांचं काम जास्त आहे, डेफ मुलांचं काम. थोडासा हा अवेअरनेस ठेवा, कारण आपल्याला आपल्या मुलांचे खूपच कौतुक असतं आणि ते जरूर असावं असं. त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. पण किंवा आपण आपल्याला पालक म्हणून आपण किती करतो गहो की निगा म्हणून एकमेकींची आपण बोलत असतो, एकमेकांशी बोलत असतो. पण ह्या मुलांच्या पालकांचा कास पण खूप कठीण, हे आपण विसरू जाणार नाही. आणि तो खूप म्हणजे असं त्या भूमिकेत आपण जाऊन बघा म्हणजे तुम्हाला कळ. साधे 2 मार्क कमी पडले तर आई वडील थैमान घालतात की ज्याला 2 वाक्यच लिहिता येत नाही त्या मुलांच्या आई वडिलांची परिस्थिती काय आहे. सरकारी दृष्ट्या आपल्याला काही मदत अपेक्षित आहे का, किंवा सरकार व्यवस्थित खूप काही करतंय आणि आपल्यापर्यंत ते पोचत नाही असं काही आहे? असं काही नाही आहे. सरकारमध्ये बसणाऱ्या लोकांनी एकदा थोडं एक सहवेदना किंवा काय म्हणतो आपण त्याला समजून घेण्याची गरज आहे. एखाद्या प्रॉब्लेम आहे, एखादी अडचण आहे, तिच्या वर्मावर आपण काम केलं पाहिजे. त्यांना नुसतं दिव्यांग म्हणून ते दिव्य महान नाही आहेत. मगाशी म्हटलं तसे त्यांच्यासाठी योग्य ते शिक्षणाची पद्धती नीट आहे ना, किंवा साईन लँग्वेजसारखा एड्सचा त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे का. साईन लँग्वेजचा असेल तर तो चांगल्या साईन लँग्वेज, जसं तुम्ही आहार देता कुपोषित मुलांना पोषक आहार देता ना, तर ते पोषक आहार खरोखर पोषक आहे की नाही तुम्ही बघितलं पाहिजे. त्याच्यात सुद्धा पिरे आले असतील तर ते चालतं का नाही, त्याच्या बातम्या आपण बघतो. तसं देव मुलांचं सगळं अस्तित्व हे संवाद फुरटलेलंच. त्या संवादाला कम्युनिकेशनला बढावा मिळण्यासाठी म्हणून साईन लँग्वेजची गरज आहे. दुसरी कुठली पद्धत कोणाला माहीत असेल तर ती पण त्याने, माझं असं अजिबात नाही, पण ते करा आणि ती चांगली दर्जेदार साईन लँग्वेज मुलांच्यापर्यंत पोचवा, जेणेकरून त्यांच्या अभ्यासातले आयुष्यातले अडथळे कमी व्हायला निर्माण त्याला मदत हो. आणि सरकारने या गोष्टीकडे नक्कीच लक्ष दिलं कधी, कारण की भरपूर मोठी संख्या महाराष्ट्रात सुद्धा संपूर्ण देशभरात शिका. त्यामुळे शाळेतल्या शिक्षकांना सरकारच दृष्टिकोन देऊ शकतो. माझ्यासारखी एक व्यक्ती सांगायला गेली का म्हणतील मी काही सरकारी नोकरीतली शिक्षिका नाहीये, मला काही सरकारी नोकरीतले पगार मिळालेही नाहीये. त्यामुळे पण शिक्षकांनी सुद्धा थोडंसं समजून घेतलं पाहिजे. आपल्या मुलांना आपण शिकवलेलं पहिलंच पाहिजे. आपल्याकडनं सुद्धा ती गेल्यानंतर त्यांचं आयुष्य पुढे चांगलं राहिलं पाहिजे. आणि त्या भ्रमात नाही आपण राहता, आपण काय भातकुकली खेळत नाही. म्हणजे इतकं साधं सोपं नाही येते त्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न. त्यामुळे सरकारचाच खरं म्हणजे ह्याच्यामध्ये रोल असला पाहिजे आणि समाज कल्याण खात्याने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मला असं वाटलं की जसं आजकाल शाळांमध्ये एक काउन्सिलर असतो, त्याप्रमाणे जर एखादा साईन लँग्वेज टीचरसुद्धा जर एका प्रत्येक शाळेमध्ये असला तर ह्या मुलांना फायदा होऊ शकतो. कारण बरीचशी मुलांनी नॉर्मल शाळांमध्ये पण जाताना ते इझी पडू करायचं असलं तर एक छोटा पाऊल उचललं तर खूप करता येईल. पण तेवढं एक छोटा पाऊल आपण नक्की उचललं पाहिजे.
आणि प्रत्येक वेळेला ते पाऊल खाऊ वाटणं आणि गोळ्या वाटणं हे नसून मी तर म्हणेन प्रत्येक गोष्टीची गरज वेगळी असते. तशा प्रकारे मी या मुलांचे प्रॉब्लेम लक्षात घेऊन एक छोटं पाऊल घेऊ. भारतीताई, आज तू इथे आलीस आणि खरंच या विषयावरती तू इतकं मनापासून आणि इतकं भुलभरून बोललीस, त्याबद्दल खरंच तुझे मनापासून खूप धन्यवाद. आणि तुझे तर धन्यवाद आहे. तर तू मला बोलावलंस. हा विषय काही फार मोठा मनोरंजक नाही आहे, लोकांनी अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकावा असाही नाही आहे, पण तरीसुद्धा हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि तो तू ऐकून देखलास लोकांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतेस. मी अत्यंत मनापासून तुझे धन्यवाद कर. भारतीताई, तू आज पॉडकास्टवर आलीस त्यासाठी एक आठवण म्हणून आणि आमच्यातर्फे तुझा एक सन्मान छोटासा, त्यासाठी हे तुझं काम असंच पुढे चालत राहू दे आणि खूप छान काम करतेस. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि भारतीताईचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. जर तुम्हाला तिला इंटरप्रिटर म्हणून कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही तिला जरूर कनेक्ट करू शकता. आणि असंच किरकाणीनं भेटण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक्स आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.